साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। माता पितु उपट्ठानं उत्तदारस्य संगहो अनाकुलाच कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमम्। अनिच्चावत संखारा उपादवयो धम्मिनो उपजित्वा निरुध्यन्ति तेषां उपशमो सुखो। साधु म्हणा। महाकारुणिक देवानी मनुष्याचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र आर्य श्रावक संघ भिक्खू संघ सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन। ज्यांच्या अथक परिश्रमातून ज्ञानबलातून प्रज्ञाबलातून आपणा सर्वांना या तीन रत्नाची ओळख झाली, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळेच आपल्यावरील सारे चातुर्वर्ण व्यवस्थेचे विघ्न टळाले। स्वातंत्र्य समता न्याय नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ असे संविधान ज्यांच्यामुळे आपणाला बहाल झाले, खऱ्या अर्थाने मानवता ज्यांच्यामुळे आपणास प्राप्त झाली, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे सुख करता आणि दुःख हरता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। बुद्ध शासनाला सुंदर पद्धतीनं फलविण्यासाठी बुद्ध शासनाला सुंदर अशा पद्धतीनं सोनेरी बनवण्यासाठी बुद्ध शासनाची ही धुरा व्यवस्थितरित्या अनेक लोकांना या दुःख सागरातून पार करून घेण्यासाठी ज्या संघामध्ये आपला सुपुत्र बहाल केला व ज्यांनी अनेक अशा जन्माच्या पुण्यपारमिता पूर्ण करण्यासाठी संघामध्ये आपला सुपुत्र आणि त्यासह आपला नातू दान करून शरीर सोडून एक कुशल कर्म सत्कर्म मानव जन्मामध्ये संपादन केलं। आज ज्यांच्या नावाने हे पुण्याचं अनुमोदन होत आहे अशा माता गिरजाई महादेव डेकाटे परिवार आणि विशेष या पुण्यमय कार्यक्रमामध्ये आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही, परंतु आईला मात्र सुगतीसाठी देवगतीसाठी व मुक्तीसाठी पुत्राला पुत्रीला सहाय्यक बनता येतं म्हणून श्रेष्ठ असे सुपुत्र संघामध्ये असलेले विशेष रत्न पूज्य
शीलानंदजी महास्तवीर यांना व संघाला प्रणाम। सहब्रह्मचारी या पुण्यमय कार्यक्रमाचे सर्व आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदाते, दानदात्या, धम्मधातू या पवित्र विपස්සना सेंटरच्या आरक्षक, रक्षक, देवता गण, पुण्यमय या शिवणपायली गावातील सर्व बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका, गावकरी मंडळी आणि या संपूर्ण अशा महान अशा पवित्र परिसर, अरहंतांच्या सर्व बाजूने असलेल्या धातू, पुण्य धातू तरंग, मैत्री तरंग व आपले जे पूर्वज धर्मनाग राजांच्या या कुलवंशाला, रक्तवंशाला पिढी दर पिढी टिकून ठेवणारे सारे या भागातील दृश्य अदृश्य सत्व या सर्वांच्या प्रती आदर भावना, मैत्री भावना व्यक्त करून पुण्यानुमोदनाच्या प्रसंगी थोडक्यात उपदेश करतो। तथागत सम्यक संबुद्धांनी या संपूर्ण संसाराचं सत्य ज्ञान आपल्या बोधी नेत्राने जाणल्यानंतर ते संपूर्ण ज्ञान संसाराला शिकविलं, सांगितलं। जे ते ज्ञान सांगितलं, जे शिकवलं, जे प्रवचन दिले, त्या सगळ्या प्रवचनाचा संच, स्कंद, त्यालाच आज धम्म म्हणतात, सद्धम्म म्हणतात। आणि त्या धम्माची, सद्धम्माची बोधिसत्वांच्या अनुकंपेमुळे आपण दीक्षा घेतलेली आहे, ज्याला आज बौद्ध धम्म म्हणतात। बोधी नेत्रातून, बुद्धत्वातून या संपूर्ण दुःखाचे कारण, सुखाचेही कारण, या दुःखमुक्तीचा मार्ग, सुख प्राप्तीचा मार्ग, हा संपूर्ण निब्बाण सुखाचा सर्वश्रेष्ठ मार्ग त्या तथागताने कथन केला आहे, करुणेने शिकविलेला आहे। मानव प्राणी हा सर्वात लवकर हा सद्धम्म ऐकू शकतो, स्मरण करू शकतो, धारण करू शकतो। म्हणून तथागताने मानव देहामध्ये बुद्धत्व प्राप्त केलेला आहे आणि ते मानव देहामध्येच प्राप्त होतं। बोधिज्ञान प्राप्त हे देव लोकांमध्ये होत नाही, देवाच्या शरीरामध्ये होत नाही, पशु शरीरामध्ये पण होत नाही, मानवाच्या शरीरामध्ये बुद्धत्व प्राप्त होतं। म्हणून मानव देहाला, मानवाच्या शरीराला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे। म्हणून मानव देह, मानव शरीर ज्या ज्या सत्वांनी धारण केलेलं असतं, त्या मानव देह रूपी सत्वाला जे चित्त असतं, जे मन असतं, ते मन धम्म संस्कार धारण करू शकतं, सद्धम्म समजू शकतं, त्यानुसार आचरण करू शकतं। बाकी 31 लोकांपैकी बाकीचे सत्व या गोष्टी समजू शकत नाहीत, धारण करू शकत नाहीत। जसं की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या दृष्टीमध्ये अनेक प्राणी दिसतात, त्या प्राण्यांना दानशील समाधीचा मार्ग समजत नाही, कळत नाही आणि कोणी समजावून सांगतही नाही। विपස්සनेचे केंद्र, बौद्ध विहार, सुसंस्काराचे केंद्र मानवासाठी निर्माण होत आहेत। कीट पतंगासाठी, कोंबड्यांसाठी, डुकरा मांजरांसाठी, गाढव घोड्यांसाठी नाही। मनुष्यापेक्षाही त्यांची जास्त संख्या आहे। जसं की तुम्ही शिवणपायलीची लोकसंख्या मोजली असेल, निवडणुकीच्या मतदानाच्या टायमामध्ये ते मोजतात की किती मतदान आहे,
बौद्धवाड्यात किती किती मतदान आहे, आणखी आपल्या बाकीच्या भावांचं किती किती आहे बिचाऱ्यांचं, सगळ्यांचं आपण मोजतो. मतदानाच्या आतले लेकरं किती आहेत, मुलं किती आहेत, मुली किती आहेत, वृद्ध म्हातारे किती आहेत, गरोदर माता किती आहेत, हे ग्रामपंचायतीमध्ये तहसीलमध्ये थोड्या नोंद असतात आजकाल. पण एक साधं उदाहरण घ्या, आपल्या गावची लोकसंख्या आपण मोजली, परंतु या गावामध्ये शेळ्या किती आहेत हे अजून काही मोजलं नसेल कोण. या गावात गायी किती आहेत, काय त्याच्याशी काही काम नाही असं आपण म्हणतो. म्हशी किती आहेत, बरं गायी म्हशी कदाचित आता मी सांगून गेल्यानंतर कोणाला लयच उल्हास आला तर मोजून टाका सगळ्या गावातल्या गायी सगळ्याच्या घरी. काय सांगा, समजा कोणाला उल्हास आला तर म्हणून मोजूनच काढू आपण, एखाद्याला उत्पन्न झालं तर मोजून काढत. गायी म्हशी मोजता येईल, पण ह्या गावात मच्छर किती आहेत, मग ते कसे मोजावं. मग ह्या गावात मच्छर किती आहेत आणि कोणाच्या घरी मच्छराची संख्या जास्त आहे. जसं ज्याच्या घरी मतदान संख्या जास्त असली तर लोक त्याच्याकडे येतात, त्याच्याकडे चालून जय भीम घालतात लोक, आहे का नाही. कारण ज्याच्या घरी मतदान 10-12 मतदान आहे म्हणते याचे सगळं काम आहे म्हणतात, नाना नमस्कार, हो नमस्कार म्हणतात. ज्याच्या घरी जास्त मच्छर असले त्याच्या घरी कोण येते. ज्याच्या घरी मच्छर सगळ्या गावात जर समजा 2-3 लाख मच्छर असतील तर कोणाच्या घरी 5,000 आहेत, कोणाच्या घरी 2,000 आहेत, किती कोणाचे कसे मच्छर मोजावं. बरं कोणाच्या घरी पाली किती आहे, सगळ्या गावात एकूण पाली किती आहेत, पाली त्या भीतीवरल्या, मग गावात पाली किती आहेत, घुशी किती आहेत, उंदरं किती आहेत, मांजरी किती आहेत आणि डुकरं किती आहेत. आता डुकरं पाळतात म्हणून एखाद्या वेळेस ते वाड्यावर मोजून टाकतील, ते पाळतात म्हणून मोजल्या जातात. पण बाकीचे हे कसं मोजाव. आणि कदाचित समजा मोजता मग नंतर आता कमी झाल्यात, पण पूर्वी जास्त होत्या. डोक्यातल्या उया कशा मोजा, मग उया किती आहे समजा, डोक्यातल्या उया किती. आता एखाद्या गावात जर सगळे सत्व मोजायचे तर याला सोडूनच कसं चालू, कारण ते सत्व आहेत ना, ते सत्व आहेत, त्यांना सोडता येत नाही ना. सत्व म्हणजे ज्यांच्यामध्ये सजीवपणाचं आहे तत्व, त्याला म्हणतात सत्व. आणि असे 4 सत्व या सृष्टीवर राहतात, जे की बिना पायाचे सत्व, 2 पायाचे सत्व, 4 पायाचे सत्व आणि बहुपायाचे सत्व. बिना पायाचे जसं की आळ्या, माशा, साप, शिदड आदी. 2 पायाचे मनुष्य, पक्षी आदी. 4 पायाचे वाघ, सिंह, हाती, घोडा, डुकर, गाढव, जे जे काही प्राणी ते, शेळी, मेंढी. आणि बहुपायाचे खेकडा आहे, कॉक्रोच आहे, झुरळ आहे, गोम आहे, मच्छर आहे, डोक्यातल्या उया आहेत. हे सगळे घरात असताना ते झुरळ आहे, स्पायडरमॅन ते जाळं करते, ते असं भरपूर आहेत. हे सगळे हे बहुपायाचे. बस चारच सत्व आहेत, बिना पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे, बहुपायाचे. म्हणून ते खंडपरित्त मध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे बघा, अपादके हि मे तंग. म्हणून या सत्वाला तुम्ही कसे काय सोडसान. बुद्धाने सोडलं नाही यांना, बुद्धाने मैत्री देताना यांना उल्लेख केला नाही यांचा, की तुम्ही काय कुठेही पहिला पाऊल टाकला, अंधारात टाका, उजेडात टाका, पाण्यात टाका, चिखलात टाका, दगडावर टाका, आज तो पाऊल तुम्ही विमानात टाका. म्हणत का आकाशात राहणारे प्राणी, जमिनीवर राहणारे प्राणी, आहे की नाही. तर बुद्ध काय म्हणतात, यांच्याबद्दल वर्णन केले तथागतांनी. अपादके हि मे तंग द्विपादके हि मे चतुपदे हि मे तंग बहुपदे हि मे. हे 4 सत्व आहेत, ज्याला आपण वेगवेगळे नाव दिलेले आहेत, पण हे 4च आहेत, 5 नाही आहेत. मग या 4 सत्वांची संख्या गावामध्ये जरी मोजली तर माणसापेक्षा यांची संख्या जास्त आहे. मग ज्या सत्वांची संख्या जास्त आहे, ज्या सत्वांचा संसार मोठा आहे, ज्यांची लोकसंख्या किंवा त्यांची मच्छर संख्या किंवा त्या सत्वाची 4 पायावाल्यांची, 2 पायावाल्यांची, बिना पायावाल्यांची जास्त संख्या आहे, त्यांच्या संदर्भामध्ये भगवंतांनी मैत्री सांगितलेली आहे. त्यांना सोडून चालता येणार नाही. पण मात्र त्यांना दान समजत नाही, शीर समजत नाही, समाधी समजत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी असे काही सेंटर बनवल्या जात नाहीत. तुम्ही पाहिलं का भारतामध्ये कुठंतरी, जसं भंतेजी लोकांना ध्यान करण्यासाठी
आपलं शिवण पायलीचं सेंटर बनवत आहे, तसं तुम्ही कुठेतरी पाहिलं का असं पालीसाठी सेंटर सुरू आहे पालीसाठी? मग पालीला बी ध्यान करता आलं पाहिजे. कौरव कोणाच्या घरात बसता आणि कौरव त्या भीतीला चिपकून राहता. थोड्या खाली तुम्ही बी या जमिनीवर आणि थोड्या अशा बसा मांडी घालून. आता त्या कशी 4 पायाची कशी मांडी घालून अवघडच काम आहे की नाही? आता पालीला कसं बसवावं समजा आहे की नाही? पालीला कोणं ध्यान शिकवावं? म्हणून ते म्हणतात ना, की पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावा त्याच्या वंशात तेव्हा कळे असं म्हणतात. आता माहित नाही त्याच्या वंशात गेल्यावर बी कळतंय का नाही तर. आता माणसाच्या वंशात येऊन माणूस की कळत नाही लोकायला, आहे का नाही? जुने संत लोकांचे वाक्य म्हणतात की पाण्यात आला मासा झोप घेई कैसा, जावा त्याच्या वंशात तेव्हा कळे. आता नवीन लोकांनी तर नवीनच जोडलंय. पाण्यात आला मासा झोप घेई कैसा, म्हणजे खावा त्याचा रसा तवा कळे म्हणे. म्हणजे आता हे तर असंत भयानच आले. आता पुढे लोक तर कठीणच आले. आता असं कसं काय कळणार? असं कळणार. त्यामुळे या संसारातल्या या बाकीच्या प्राण्यांना कोण शिकवण? या बाकीच्या प्राण्यांना कोण शिकवण? यांना दान कोण शिकवण? शील कोण शिकवण? समाधी कोण शिकवण? प्रज्ञा कोण शिकवण? मग तथागत सम्यक संबोध पाहतात की हे सर्वात जर श्रेष्ठ प्राणी कोणता असेल तर हा मनुष्य प्राणी. बाकी सर्व सत्वांमध्ये भरपूर असे सत्व आहेत या संसारामध्ये, पण मोजण्यासाठी 4च आहेत. बिना पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे, बहुपायाचे. या सगळ्या सत्वामध्ये श्रेष्ठ जर असेल तर मनुष्य सत्व हे श्रेष्ठ आहे, समजदार आहे. कारण त्याला मन उष्य करता येतं म्हणून त्याला मनुष्य नाव दिलेलं आहे. मन उष्य, उष्य म्हणजे वर, डेव्हलप, विकसित करणे. ज्याला आपलं मन विकसित करता येतं, ज्याला आपलं मन दुर्गुणातून सद्गुणाकडे नेता येतं, ज्याला आपलं मन आळसातून उत्साहाकडे नेलं जातं, ज्याला आपलं मन चिकटपणातून दानाकडे नेलं जातं, ज्याला आपलं मन दुशीलपणातून शिलवानाकडे नेलं, असमाधीतून समाधीकडे नेलं, अप्रज्ञामधून प्रज्ञामध्ये नेलं जातं, ज्याला आपलं मन बंधनातून मुक्त केलं जातं, विमुक्तीकडे नेल्या जातं, ज्याला हे करता येतं, ज्याला मन हे उष्य करता येतं, डेव्हलप करता येतं, म्हणून त्याला मन उष्य म्हटलेलं आहे. आणि मनुष्यामध्ये म्हणून ह्या बाकी सत्वामध्ये श्रेष्ठ मनुष्य सत्व आणि मनुष्य सत्वामध्ये सुद्धा श्रेष्ठ बोधिसत्व. बोधी बी सत्वच, त्यांना बी सत्वच म्हटलेलं आहे. आणि पूज्य भंतेजींच्या सहवासात जेव्हापासून आलो तेव्हापासून सारखी नवीन ऐतिहासिक आणि फार मोठ्या अशा धर्मज्ञानाची भर पडत चाललेली आहे. निश्चित स्वरूपात माहीत पडलं इकडच्या धर्मनाग राजाच्या त्या महान त्यागाचं. आजचे जे महाराष्ट्रात बसलेले जेवढे आजचे बौद्ध आहेत हे पूर्वीचे महार आहेत. पूर्वीचे महार म्हणजे हे अगोदरचे धर्मनाग राजांच्या त्या कुळातले वंशज नागवंशी लोक आहेत. पूज्य सुमित्र भंतेजींची करुणा आहे की या सगळ्या वंशाला टिकवलं आणि वेगवेगळ्या कालखंडात बोधिसत्व येतील, तर बोधिसत्व बाबासाहेब आले बरोबर. म्हणून तथागतांनी केलेली भविष्यवाणी म्हणा किंवा जाणकार मार्गगामी किंवा फलगामी भिक्षूंनी केलेली भविष्यवाणी म्हणा, कधीही ही असफल होत नाही, ती सफलच होत जाते. आणि म्हणून या इकडच्या भागामध्ये या भद्रकल्पामध्ये या विदर्भाच्या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त भगवान बुद्धाच्या धम्मधातू, अरहंताच्या धम्मधातू, पचक बुद्धांच्या धम्मधातू जास्त प्रमाणामध्ये. आणि त्यामुळे इकडच्या भागामध्येच जे माता पिता आहेत ते पुण्यवान सत्व, त्यांच्या कुशीमध्येच अशा प्रकारचे बाळ, अशा प्रकारचे पुत्र पुत्री जन्माला येतात की जे बुद्ध शासनाला फुलवतात आणि पलवतात. म्हणून आज ज्या आईचं आपण पुण्यानुमोदन करत आहोत त्या आई सुद्धा महान आहेत, पुण्यवान आहेत. तसं ज्याही कुळातून बुद्ध शासनामध्ये प्रवेश करणारा पुत्र पुत्री असेल आणि बुद्ध शासनात ज्यांनी प्रवेश केला, तर बुद्ध शासनात प्रवेश करता क्षणी त्यांच्या 7 पिढी आईकडील आणि बापाकडील दुर्गतीला जात नाहीत. ज्या कुळातून भिक्षुनी बनते, उपसंपदा कम्म वाचा झाल्याबरोबर आमच्याकडे पातिमोक्ष एक महान पुण्याचा भाग आहे, विनयपिटकातला तो पार्ट आहे. भिक्षूंनी अमावस्या आणि पौर्णिमेला पातिमोक्षाचा पाठ करायचा असतो. पातिमोक्षाचं सगळं नियोजन आयोजनाची सगळी व्यवस्था उपासकांनी करायची असते आणि प्रत्यक्ष दर्शनी सेवा सामनेरांनी करायची असते आणि पाठ मात्र उपसंपन्न भिक्षूंनी करायचा असतो. पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी भिक्षूंनी जर पातिमोक्षाचा पाठ केला, आमचे 227 नियम असतात, तो पौर्णिमेच्या दिवशी असं पाठ करायचा असतो. जो भिक्षू तो पाठ करतो त्याला वर्तमानातला बुद्ध समजतात.
कारण तो जेव्हा तो पातिमोक्ष पाठ करतो त्या आसनावर बसलेला असताना त्यालाच बुद्ध समजावं लागतं, कारण तो भगवान बुद्धांनी ज्या पातिमोक्षाचा म्हणजे ज्याच्यामुळं आपण पातिमोक्ष, मोक्ष म्हणजे नाही का लोक मोक्ष प्राप्त करा, मोक्ष प्राप्त करा, मोक्ष प्राप्तीचा जो मार्ग आहे तो कथन करत असल्यामुळं तो लहान भिक्षू जर असेल तर मोठे भिक्षू सगळे हात जोडून त्यांना बुद्धा समान समजतात, हे आमचे बुद्ध आहेत. त्यामुळं तो पाठ ऐकणारे भिक्षू आणि तो पाठ करणारा भिक्षू ज्या टायमामध्ये तो पाठ संपतो, पाठ संपल्याबरोबर पातिमोक्षं पठमंग, समजा हा पाठ संपला, निठ्ठितं संपला असं झालं रे झालं, साधू म्हटलं, साधू म्हटल्याबरोबर तिथं उपस्थित असलेल्या जेवढे भिक्षू आहेत पाठ करणारा ऐकणारा, त्यांच्या आईकडच्या आणि बापाकडच्या 7 पिढीतले जे कोणी नातेवाईक नरकात गेले ते तिथून सुटतात, लगेच सुटतात, तिथून सुटतात. किती सोपा मार्ग आहे, किती सोपा मार्ग आहे. म्हणून तुम्ही लाखो जन्मापर्यंत दान देत गेले, शील पालन करत गेले, ध्यान करत गेले, तर ते पुण्य एका पारड्यात. पण एक पोटचा गोळा मुलगा किंवा मुलगी भिक्खू संघात दान द्यायची हे तिकडच्या महिलांना कळलं आहे, म्हणून ते जन्म प्रतिसंधी ग्रहण चित्त कुशीत येता क्षणी असं विचार करतात की अरे आपल्या अनेक पिढ्या दुर्गतीतून काढणारा सतो माझ्या पोटात हे उद्या पातिमोक्षाचा पाठ करणारा भिक्खू बनो, भिक्षुणी बनो. म्हणून ती आई गर्भधारणा होता क्षणी चित्तात ती धारणा ठेवती की हे सत्व माझं भिक्खू बनो किंवा भिक्खुनी बनो, हा माझा पुत्र पुत्री भिक्खू भिक्खुनी बनो. आपल्याकडे मात्र तशी धारणा नाही. आपल्याकडे अशी धारणा आहे की त्याचा बदला घेणारं बनो. हा, त्याने म्हाताऱ्याला मारेल, आपलं म्हातारा जरा भोळं भालं होतं. आता असा पहिलवान जन्माला आणते, त्याचे 2-4 बरगाड्या मोडते, चांगले तर माकड हाड मोडते म्हणतात, आहे का नाही. यायचं तर बाजूला यायचंच मोडतं, आहे का नाही. तर आपल्याकडे असे बदले घेणारे लोक उत्पन्न करण्याची चित्तात धारणा ठेवतात, भांडकुदळ हे ठेवतात. त्यामुळं तिकडची आई प्रतिसंधी ग्रहण करतानाच विचार करते की ज्या देवलोकातून असे श्रोतापन्न सकृतगामी अनागामी अरहंत सत्व पाठवल्या जातात त्या देवलोकाची ती आराधना करते आणि ते सत्व तसे हे करते. आणि मग ते देवलोक सुद्धा त्यांची पूजा करतो नंतर त्या भिक्षूची. जसं की सारीपुत्र भंतेजीची परिनिवृत्त होत असताना ब्रह्मासह सगळे त्यांच्या दर्शनाला आल्यानंतर आईनं पाहिलं की माझा पुत्र एवढा महान आहे की ब्रह्मा सुद्धा त्यांच्या दर्शनाला येतो. तेव्हा त्या आईला बुद्ध धम्म संघावर श्रद्धा उत्पन्न झाली आणि तेव्हा ती आई श्रोतापन्न झाली. मग सारीपुत्र भंतेजींनी परिनिर्वाण प्राप्त केलं, आईच्या ऋणातून मुक्त झाले. जिथं भगवान बुद्धाचे उजवे हात धर्मसेनापती आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी स्वतः भगवंताची अनुमती घेऊन आपल्या पूर्वाश्रमीच्या घरी जातात. जिथं स्वतः तथागत सम्यक संबुद्ध बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर मी बोधी ज्ञान कोणाला सांगू म्हणून सर्वात अगोदर त्यांना आईचं स्मरण होतं. पण जेव्हा ते पाहतात की आई तर मनुष्य लोकात नाही आणि ही जी मला विपස්සना शिकवायची आहे हे तर मनुष्य लोकांमध्येच, ज्या ज्या संवेदना पाहायच्या असतात शरीरावरल्या तर त्या देव लोकांमध्ये हे तर पाहता येत नाही. अरे मग त्या आईला हा धम्म कसा शिकवावा आणि हे तर मनुष्य लोकमध्ये. आणि म्हणून ते विचार करतात की प्रथम हा उपदेश कोणाला शिकवावा. आणि मग ते उद्दक रामपुत्र अलार कालमजी हे दोघं सुद्धा त्यांना दिसतात. अरे हे बी अरूप ब्रह्मलोक मध्ये आहेत, त्यांनाही कसं सांगावं. मग ते पंचवर्गीय भिक्षू त्यांना दिसतात. तेव्हा त्या पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश देण्यासाठी ते जातात. हा बुद्ध आणि त्याचे धम्मग्रंथ बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिल्यामुळं कमीत कमी आपल्याला हा धर्मराज मार्ग कमीत कमी तो दरवाजा तो खुला झाला, कळलं तर खरी नसतं, आपल्याला काही समजलं नसतं, हे आपल्या दृष्टीत काही पडलं नसतं. म्हणून त्या राजाचे अनंत उपकार आहेत, त्या राजाचे अनंत उपकार आहेत की त्यांनी आपल्याला सद्धम्म प्राप्त करून दिला. म्हणून माता पिताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तथागतांनी सुद्धा 1 वर्षवास आईला उपदेश देण्यासाठी केला. अभिधम्म पिटकाचा पाठ त्या 33 देवलोकामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी तिथं धम्मोपदेश केला. आणि त्यानंतर ते पहिले संकिसा नगरामध्ये आले, संकिसा नगरामध्ये उतरले, याचं सुंदरसं वर्णन आलेलं आहे. आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जिथं दुःखमुक्त महापुरुष सम्यक संबुद्ध सुद्धा जर महत्व देतात, धर्मसेनापती सुद्धा महत्व देतात आणि महामोगल्यान भंतीजीला भगवान बुद्ध खूप मोठ्या प्रमाणामध्ये झापतात. आईच्या एका विधीसाठी नाही गेले म्हणून महामोगल्यान भंतीजीला झापतात. त्याचं वर्णन आलेलं आहे. हे महामोगल्यान आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भिक्षू झाल्यानंतर देखील आपण सेवा केली पाहिजे. एका भिक्षूचं असंही वर्णन आलेलं आहे की त्या आईवडिलांना भोजन देण्यासाठी सदोदित भिक्षा मागण्याची अनुमती देतात भगवान. जो भिक्षू मायबापांना सांभाळेल
तो भिक्षू 14 घरं भिक्षा मागू शकतो म्हणतात. बघा, भगवान बुद्धांनी आपल्या मायबापांना भिक्षू झाल्यानंतर देखील त्यांना त्यांच्यासाठी स्वतंत्र 7 घरं भिक्षा मागून त्यांना तुम्ही जगू शकता. इवन एवढंच नाही तर चिवरामध्ये आपल्या आई आणि वडिलाची लघवी विष्ठा काढून अशा प्रकारची सुद्धा सेवा शुश्रूषा करू शकता, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंतांनी एका ब्राह्मणाला विचारलं की तुम्ही ब्राह्मण ब्रह्माची पूजा करता असं मी ऐकलं, हे खरं आहे का? तर म्हणाले हो, आम्ही ब्रह्माची पूजा करतो. का करता? तर त्यांनी सांगितलं आम्ही ब्रह्माची पूजा यासाठी करतो कारण त्यामध्ये अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा हे 4 ब्रह्मविहाराने तो सदोदित परिपूर्ण असतो, म्हणून आम्ही त्या ब्रह्माची पूजा करतो. अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा हे 4 ब्रह्मविहार आहेत म्हणजे त्या ब्रह्मामध्ये असतात. असा ब्रह्म तू पाहिला का ब्राह्मणा? नाही भगवान, मी तर नाही पाहिला. मग तुझ्या वडिलांनी पाहिला का? नाही, तसं माझ्या वडिलांनी मरण्याच्या अगोदर कधी नाही सांगितलं मला की मी बघितलेलं आहे म्हणून. मग तुझ्या आजोबानं पाहिलं का? माझ्या वडिलाच्या मुखातून मी असं कधी नाही ऐकलं की त्यांच्या वडिलांनी अशा प्रकारचा ब्रह्मा पाहिलेला आहे म्हणून. वारंवार हे बाळ, तुझे आजोबा होते की त्यांनी ब्रह्मा पाहिला, त्यामुळे माझ्या आजोबानं पण नाही पाहिला. पंजोबाने, जर पंजोबानं पाहिला असतं तर पंजोबानं आजोबाला सांगितलं असतं, आजोबाने माझ्या वडिलांना सांगितलं असतं, वडिलांनी मला नक्की सांगितलं असतं. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये तो पंजोबानं पण पाहिला नाही, 7 पिढीत तो कोणच पाहिला नाही. मग हे भल्या ब्राह्मणा, जो ब्रह्मा तू पाहिला नाही, तुझ्या वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी पाहिला नाही, कोणही पाहिला नाही, न पाहिलेल्या ब्रह्मामध्ये 4 सद्गुण असतात, असं तू काल्पनिक विचार करून त्यांची पूजा करता, हे कितपत योग्य आहे? नाही भगवान, तरी आम्ही त्यांची पूजा करतो. भगवान म्हणतात, अरे हे ब्राह्मणा, तू पूजा करतो त्याबद्दल माझं काही दुमत नाही. जर हे 4 सद्गुण त्या ब्रह्मात जर असतील तर त्या ब्रह्माची पूजा केली पाहिजे, असं तर मी पण शिकवतो. जर खरंच हे 4 सद्गुण त्याच्यात असतील, अनंत करुणा असेल, अनंत मैत्री असेल, अनंत मुदिता असेल, अनंत उपेक्षा असेल, या 4 ब्रह्मविहाराने जर तो परिपूर्ण असेल तर त्या ब्रह्माची पूजा तर केली पाहिजे, निश्चित स्वरूपात केली पाहिजे. पण तो ब्रह्मा तू पाहिला का? कोण आहे तो ब्रह्मा? तू जरी पाहिला नाही तर तो ब्रह्मा मी पाहिलेला आहे. मग तो ब्राह्मण एकदम आश्चर्यचकित होऊन हात जोडून म्हणतो, अहो भगवान, तुम्ही तो ब्रह्मा पाहिला आहे? तो हो म्हणे, तो ब्रह्मा मी पाहिलेला आहे. भगवान, तो ब्रह्मा कुठं आहे, कसा आहे, कोण आहे? त्यावेळेस भगवान म्हणतात, आता भगवंताला माहित आहे की हा मनुष्य लोकात अविद्येमध्ये पडलेला आहे, याच्याकडे अजून बॅटरी नाही आहे, प्रज्ञेची बॅटरी नाही आहे देवलोक पाहण्यासाठी, रूप आणि अरूप ब्रह्मलोक पाहण्यासाठी. आता ज्याच्याकडे तो नाही त्याला कसं दाखवावं? आता ज्या माणसाला डोळे नाहीत, आता ढळढळ दोन्ही डोळे आंधळे आहेत असे दिसतंय, आपल्याला डोळे नाहीत, आणि त्या व्यक्तीच्या पुढे आपण घडी घडी आणून टाकायचं, कसं दिसतंय माझा हार, कसा दिसतोय माझा हार, कसा दिसतोय माझा हार, ते म्हणून आता कसं सांगा कसं दिसतं हार. आणि आता नवीनच घेतले 7 पीस असं दाखवायचं त्याला घडी घडी. एखाद्या बाईनं, आता ती बिचारी म्हणा, मग मी काय सांगू, कसं आहे कसं आहे व कसं आहे व, आता कसं सांगावं त्याने, तिला देपा दिसतच नाही. आणि तिला घडी घडी जर आपण विचारलं की कशी वाटते मेहनत नाही, अय बाई कशी वाटते नथनी, ती म्हणे माय कुठे व नथनी, माय नाकाची राहतो, नाक कुठे व, तिला काय माहित नाक कसं असते म्हणून. आता ती बिचारी आंधळी आहे, तिला काय माहित नाक कसं असते म्हणून. आता आपल्याला माहिती आहे की कान असा असा असतोय आणि नाक असा असा असतोय, तिला काय माहित की नाक असा असतोय का असं असतंय म्हणून. आता पाहिलंच नाही बिचाऱ्यांना. आता ज्यांनी पाहिलं नाही त्यांना काय माहित की नाक कसं असतंय, डोळे कसे असतात, कपाळ कसं असतंय. आणि तिला जर आपण विचारलं की हे माझं पिवळ्या पिवळ्या रंगाचं माझं हे दागिना आहे, नथनी आहे, हे कसं आहे, डिझाईन कशी आहे, तर तिला काय कळणार आहे. भगवान बुद्धांनी पण पाहिलं की या ब्राह्मणाला ती दृष्टी नाही आहे देवलोक पाहण्याची, रूप ब्रह्मलोक, अरूप ब्रह्मलोक आणि लोकोत्तर अवस्थाची दृष्टी नाही, तर मी त्या ब्रह्माबद्दल याला कसं सांगू की तो असा आहे का तसा आहे का, इथं राहतो का तिथं राहतो. आता याला दृष्टी नाही. आणि सम्यक संबुद्ध म्हणतात की सम्यक संबुद्ध असून सुद्धा आपलं बुद्धित्व कोणाला देता येत नाही, बुद्धत्व देता येत नाही, बुद्धत्वाचा मार्ग देता येतो. बुद्ध असून 4 गोष्टीवर आधिपत्य चालत नाही बुद्धाचं. बुद्ध भगवान म्हणतात मी सम्यक संबुद्ध असून सुद्धा केलेल्या कर्माचा विपाक मी रोखू शकत नाही. जर चांगले कर्म केले तर चांगलं फळ, वाईट कर्म केलं तर वाईट फळ, त्याचं फळ मी रोखू शकत नाही सम्यक संबुद्ध असून सुद्धा. म्हणून चिंचाय नावाची ती कन्या सगळ्या लोकांच्या मध्ये येऊन बुद्धावर आरोप घेते. तर भगवान बुद्धाला अनेक भिक्षू जे जाणकार नव्हते ते विचारतात की अहो भगवान, तुम्ही तर सम्यक संबुद्ध आहात, या पोरीनं पोटाला लाकूड बांधलं, रस्सी बांधली, उशा बांधल्या, हे तुम्हाला दिसलं नाही का? तर भगवान म्हणे हे घरी बांधत होतं तेच दिसलं म्हणे, मला घरीच दिसलं म्हणे.
अहो भगवान, मग तुम्हाला घरी दिसलं, हो म्हणजे मला घरी दिसलं की इथं सुरू आहे काम म्हणून, लाकूड बांधणं, घडी घडी पोट पाहणं, आरशात जाऊन पाहणं, असं पाहत होती म्हणे, असं इकडून तिकडून तिकडून बांधत होती, मला दिसलं म्हणे. अहो भगवान, मग तुम्हाला जर दिसलं की हे सगळं सगळं पोटाला बांधू लागली, तर मग तुम्ही तिला रोखलं का नाही? तिला रोखलं का नाही? तर भगवान म्हणाले, ते जर वर्तमानातलं कर्म असतं तर नक्की रोखता आलं असतं, पण ते माझ्या कर्माचं फळ होतं म्हणून मला ते रोखता नाही आलं म्हणे. सम्यक संबुद्ध असून सुद्धा कर्माचं फळ रोखता येत नाही. चांगल्या कर्माचं फळ, जसं की वैशालीमध्ये पाऊस पडला, वैशालीमध्ये पाऊस पडला तर ते माझ्या चांगल्या कर्माचं फळ होतं. एका पच्चेक बुद्धाच्या चैत्य स्तूपाला मी झाडून बिडून तिथं साफसफाई करून तिथं पताका लावून त्या सुंदर पद्धतीनं पाणी शिंपडलं, तिथं सडा शिंपडला, तेवढ्या परिणाम स्वरूप ते वैशालीवरले 3 संकट दूर गेले होते. ते माझ्या चांगल्या कर्माचा परिणाम होता. ती पुष्पवृष्टी झाली किंवा ते दुर्भिक्ष निघून गेलं आणि सगळे सगळे वैशालीवरले संकट गेले, ते माझ्याच कुशल कर्माचा परिणाम होता. तसं ही चिंचाई नावाची पोरगी या सगळ्या लोकांमध्ये येऊन जे माझ्यावर आरोप केलाय सम्यक संबुद्ध झाल्यावर, तर हे माझ्याच अकुशल कर्माचा परिणाम होता. अहो भगवान, कोणतं असं कर्म होतं? भगवान म्हणतात की अरे भिक्षूंनो, सम्यक संबुद्ध झाल्यानंतर देखील कर्माचा विपाक येतो येतो आणि तो रोखता येत नाही मला. मग जर सम्यक संबुद्धाला रोखता येत नाही तर बाकीच्या संसारातल्या कोणालाच रोखता येत नाही. मग लोक हे लोकांना भुलवत नाहीत का की वाटेल तसे पाप करा आणि नदीत येऊन डुबक्या मारा, तुमचे पाप धुतले जातील? हे खोटापणा नाही का? हे खोटापणा नाही का? जर सम्यक संबुद्ध इथं सांगतात की माझ्या संदर्भातले कुशल अकुशलचे दोन्ही परिणाम जर येतात तर मला रोखता येत नाही, तर बाकी तथागतांपेक्षा श्रेष्ठ या 31 लोकांमध्ये आणि लोकीय अवस्थेत, लोकोत्तर अवस्थेत दुसरं कोण आहे? मग ते सर्वश्रेष्ठ महापुरुष जर दावा करतात की या अविद्येमध्ये पडू नका आणि सगळे गुरु आचार्य आणि सगळे सगळे लोक आपल्याला फसवत आहेत, आहे का नाही? डुबक्या माराल्या गंगामाय. आता लोक तर खोटं बोलतात, पण देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलाव का? देशाचा पंतप्रधान बी आपला खोटाच भेटला, आहे का नाही? आपलं इकडं रोज चाललंय, देव वसतु काले न सस संपत्ती हेतूच आणि फितो भवतू लोकच राजा भवतू धम्मिको. आपलं वाटतं बा पंतप्रधान धार्मिक बना आणि तो उलटा खोटारडा झाला, खोटारडाच भेटला आपल्याला, आहे का नाही? याचा अर्थ काय झालं की आपल्या अष्टशीलवाल्याची संख्या कमी पडू लागली, पंचशीलवाल्याची संख्या कमी पडू लागली, दानवाल्याची संख्या कमी पडू लागली, खोट्या बोलणारी संख्या वाढली. मग त्याची संख्या वाढली, मुळे आपली संख्या जर वाढली ना तर राजा आपोआप धार्मिक भेटतो. त्यामुळे लढाई करायची गरज नाही. आपल्या देशाचा पंतप्रधान काय करतो, तिकडं जाऊन निवडणुकी टायमात लोकांना म्हणतो की मुझे गंगा मैया ने बुलाया आहे का नाही? खोटच बोलणं. गंगा मैया, आता गंगेला कुठं तोंड आहे? काय म्हणतो? गंगा मैयाने बुलाया. आता नदी कशी बोलवणं माणसाला? आतापर्यंत कोणीतरी भंतीजी म्हणले का मला ह्या नदीने बोलवलं, त्या नदीने बोलवलं की काय बोल, आहे का नाही? गंगा मैयाने मुझे बुलाया आहे. आता गंगा कशीच म्हणली असेल, बाबू नरेंद्र ये रे, आता कसं काय म्हणले असं ना? आता अजिबात प्रश्न आहे का नाही? आता नरेंद्र म्हणली का नर्या म्हणली का नरू म्हणली, काय माहित आता काय आहे का नाही? ऐक, अवघडच खोटं बोलणं आहे का नाही? नदी एका माणसाला कशी बोलवण? आणि तो सांगतोय की गंगा मैयाने मुझे बुलाया आहे आणि लोक पण येडपट ते गेले, आहे का नाही, तिकडे पळू लागले. आता काय काय लोक तर त्या गंगा नदीमध्ये, त्या ट्रेनमध्ये मी एकदा प्रवास करत होतो, तर मी ज्या डब्यात होतो त्या डब्यात मी पाहिलं कमीत कमी 10-15 लोक उठले आणि खिडकीतून पाहू पटापटा सुट्टे पैसे नदी टाकू लागले. मी नेमकाच रामनेर झालो होतो तेव्हा, मी बी बुद्धगयाला चाललो होतो. तर अनेक लोकांनी ते पैसे सुट्टे टाकताना मी नदीत टाकताना पाहिले आणि मी म्हटलं बा ह्या लोकांना जर आपण काय बोलाव की हो पैसे टाकू नका, तर इकडचे लोक येडपट पैसे देतील सोडूनच आपल्याला टाकायचे नदीत बा. म्हटलं तेव्हा जाऊ द्या, म्हणलं बा पैसे गेले ते गेले, पण आपण तर वाचलं पाहिजे. आपली हिंमतच नाही झाली सांगायची. माझा विचार झाला होता प्रवचन देऊ, थांबा टाकू नका असं म्हणलं, पण महाराष्ट्रात असतो तर नक्की केलं असतं हे काम, कारण मला माहिती महाराष्ट्रात लोक काही टाकत नाहीत असे उचलू, आहे का नाही? पण म्हणलं बा इकडच्या लोकांच्या मनाच्या विरोधात करा तर द्यायची नदीत टाकून, म्हणजे गेला आपलं बय गेली, बैची वाकळ गेली, प्रचार राहून गेला, आपल्याला काय व्हायचं ते गेलं आणि काम ना धामाचं नदीत पडा, काय का नाही? काही कामी पडलं असतं तर काय हरकत नाही. थोडं तसं मनात आलं होतं, थोडं नदीत पडलो म्हणलं, लय लोकांनी पैसे टाकले तर खालची जमा तरी करून आणू म्हणलं, तेवढे तरी करू म्हणलं, आहे का नाही? कारण लयच लोकांनी टाकले ना त्या नदीत. मी पाहिलं आमच्या डब्यात जर 10-20 लोकांनी टाकले तर त्या गाडीला 15-20 डबे असतात आणि जवळजवळ 200-400 गाड्या तिथं जातात येतात. प्रत्येक डब्यातल्या लोकांनी जर एवढे पैसे टाकले तर गंगेमध्ये कमीत कमी रोज 10-15 हजार रुपये टाकले जातात. आता मला सांगा, गंगेत टाकलेले पैसे कोणाच्या कामात आहेत का? खाली गंगा मायकडे बँक आहे का? की खाली गंगा माय हिशोब ठेवू लागली, बरोबर याचे 10, याचे 20, त्याचे 50 असे गंगेत टाकल्यावर पैशाचं काय होतंय? केंद्र शासनानं ते छापलेले पैसे भारत तेवढ्यानं गरीब होतो.
म्हणून भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहिलंय की जर भारतीय नाणं कोणी जरी चंताना दिसलं किंवा पैसे फाडताना दिसले तर त्या माणसावर केस होते, कारण की तो माणूस तेवढ्या पैशानं भारताला गरीब करतो. कारण तेवढं चलनामधून जर ते नाणं निघून गेलं तर गरीब होतो. म्हणून मग मी बुद्धगयात गेलो आणि त्या झाडाखाली बसलो, बोधिवृक्षाखाली. मला करम्याच ना म्हणलं, यार हे 10-10 हजार रोज भारत गरीब होऊ लागलाय, कसं काय करावं म्हणलं. आता ट्रेनच्या तिथं जाऊन उभं राहावं का काय, मला लय टेन्शन आलं. मग मी राष्ट्रपतीला पत्र लिहिलं. मग राष्ट्रपतीला पत्र लिहिलं की म्हणलं काही करा बुवा, पण हे गंगा नदीत पैसे टाकणाऱ्या माणसाला पहिला अटक करा, पहिला अटक करा. भारत लय गरीब करणं चाललंय म्हणलं यांनी. आणि नंतर काही दिवसांना आलो, लग्नात गेलो तर लोक अक्षिदा म्हणून तांदूळ फेकू लागले, तांदूळ फेकू लागले. अरे म्हणलं हे खायला तांदूळ नव्हते, खायला ज्वारी नव्हती, हे पिवळं धान्य लावलं. बरं आता नुसते तांदूळ फेकले तर कमीत कमी माणसांना नाही खाल्ले तर कोंबड्या तरी खातील. बरं गव्हाला ज्वारीला रिकामं फेकलं, समजा हळद न लावता फेकलं तर कमीत कमी कोंबड्या खातील. पण या भट ब्राह्मणांनी बरोबर आपल्याला आयडिया सांगितलं, त्याला हळद लावून फेका म्हणजे कोंबड्या बी खात नाहीत. बघा तुम्ही, हळद लावून फेका, कोंबड्या बी खात नाहीत. कोंबड्या पाहतात मुकत बसतात, काहीतरी काहीतरी कला आहे बा. हा आपल्याला मारायचा प्रयोग दिसतोय. कोंबड्याला हुशार आहेत, हळदीवाले खात नाहीत, हळद लावलेले ज्वारी खात नाहीत कोंबड्या बी. म्हणजे ब्राह्मणाने काय आयडिया केली, माणसानं खाऊ नये आणि पक्ष्यानं खाऊ नये, म्हणजे अशी चांगली टेक्निक केलेली आहे. मग मला असं वाटलं की अरे आपण जर समजा या पत्रामध्ये हे गंगा नदीत पैसे टाकणाऱ्याला अटक करा, तर मग दुसऱ्या पत्रात मी लिहिलं की हे अक्षिदा टाकणाऱ्याला बी अटक करा. या अक्षिदा फेकतात ना माणसाच्या अंगावर, हे ज्वारी आणि तांदूळ, कारण यायला बी अटक करा. कारण 5 किलो तांदूळ आणि ज्वारी काढण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्याला नांगरावं लागतंय, मग वखरावं लागतंय, मग धसकटे याचावं लागतात, मग नंतर ती जमीन सुपीक करावं लागते, आणि मग नंतर पाऊस पडल्यानंतर पेरावं लागतंय, आणि पेरल्यावर मग निंदन करावं लागतंय, मग नंतर खतपाणी टाकावं लागतंय, आणि मग नंतर त्याला खुडण करावं लागतंय, मग मळणीयंत्रावर न्यावं लागतंय, मग पोते भरावं लागतं. एवढी मशागत बिचाऱ्या शेतकऱ्याला करावं लागते. आणि इकडं अंधश्रद्धेच्या नावावर डायरेक्ट फेकू फेकू द्या. कारण एका शहरामध्ये एका लग्नवाल्यांनी 5 किलो, कुठं कुठं तर 2-2, 4-4, 5-5 किलो म्हणजे 20-20 किलो फेकतात धान्य. आता 15-20 किलो जर एका लग्नात फेकले तर औरंगाबाद मध्ये आम्ही अंदाज काढला 25 लाख लोकसंख्या आहे, तर कमीत कमी 2-3 हजार लग्न होतात. आता 2-3 हजार गुणिले जर समजा 10-20 किलो केलं तर जवळजवळ 10-15 क्विंटल तर औरंगाबाद मध्ये फेकले. सगळ्या भारतात किती म्हणजे लाखो टन अन्न फेकले जाते. ती एक अंधश्रद्धा. मग विचार केला की अरे हे फक्त मनुष्य लोकाला सांगितलं जाऊ शकतं, आणि मनुष्य लोकांमध्ये सुद्धा ज्या लोकांकडे थोडा जरी प्रज्ञा विकसित होण्याचा अंश असेल, असं जर बोधिसत्वांना, सम्यक संबुद्धाला जर दिसलं तर ते सम्यक संबुद्ध त्या कुळाला पहिला धम्म देतात, त्या गोत्राला पहिले धम्म देतात, आणि मग तिथून तो प्रसारित होत जातो. आणि असं करत 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 जवळजवळ ज्यांच्याकडे जशा पारमिता असतील तसे कल्याण मित्र भेटतात, आणि तसा धम्म धारण करता येतो. हा पशु प्राण्याला नाही शिकवता येत. पशु प्राण्याला तुम्ही किती प्रेमान सांगा, किती आपुलकीन सांगा, किती पाठवून हात फिरून सांगा, तर ते त्याला समजणार नाही. त्याला मारून जोडून बी लवकर समजणार नाही. मनुष्य लोकाला आपण सांगू शकतो हत्या करू नये, चोरी करू नये, दुराचार करू नये, खोटं बोलू नये, नशापतन करू नये असं सांगू शकतो. उपवासाच्या दिवशी अधिकचे 3 शील पालन करावेत असं मनुष्य लोकांना सांगू शकतो. प्राण्याला सांगू शकत नाही. प्राण्याला कसं सांगणार आपण. आता आपल्या घरात मांजर असली तर मांजरीला असं आपण म्हणू शकतो का, असं बाई मांजरी म्हणू शकतो का असं पाठवून हात फिरून, बाई आज उपवास होते बरं, उंदराला मारू नये असं म्हणा बरं मांजरीला. तिचं नाव घ्या, काय जे नाव ठेवलं असं तिचं, मांजरीचे बी नाव ठेवतात आजकाल, आहे का नाही. आजकाल पोरायचे नाव कुत्र्यासारखे आणि कुत्र्याचे नाव पोरायसारखे, असं उलट झालं आता आजकाल हा उलट तिलट केले आजकाल लोक, आहे का नाही. पोरायचे नाव कुत्र्यासारखे ठेवले आजकाल, कुत्र्याचे नावे पोरायसारखे ठेवले. आणि संस्कार बी अजब गजब आहे का नाही. आता समजा लेकरू जन्मलं तर झोका देताना एखादी गाथा म्हणाव का नाही, पण आपल्या जुन्या महिला गाथा नव्हते म्हणत. लेकरू झोक्यात आणि हाड हाड हाड, कुत्र आहे का ते. आता हाड कोणाला म्हणते आपण, आहे का नाही. जुन्या महिला हाडाडच म्हणत होत्या. लेकरू असं झोपवलं तरी हाड गाई हाड हाड हाड. नाही तर गाणं म्हणलं, हाडग कुत्री बाडंगडी धर आमच्या बाळाची टंगडी. आता कुत्र्याला टंगड्या धरायला हवं का. माणसाचे लेकरं आणि झोपू घालणं कुत्र्यासारखं, हे जुने संस्कार, आहे का नाही. एका म्हणजे संस्कार आणि सुसंस्कार हे कधी कळतात, हे तथागताचा धम्म कल्याण मित्र भिक्षुकून आपल्याला सुसंस्कार मिळतात. भिक्षू शिकू शकतात आपल्याला की कसं चालायचं, कसं बोलायचं. कारण हे तथागता सारखी श्रेष्ठ आई या जगात कोणी नाही. तथागत ही सर्वश्रेष्ठ आई आहे. या बिचाऱ्या जेवढ्या बी आपल्या आया आहेत, या आयाच्या खुशीमध्ये आपण राहू शकतो. ती आई आपल्याला लहानचं मोठं करते, आणि जर त्या आईने आपल्याला शिक्षणाकडे वळवलं तर मग या संसारातलं धनसंपत्ती आपल्याला मिळते.
आणि त्या आईने जर आपल्याला धम्माकडे वळवलं तर मग मात्र आपल्याला या सगळ्या संसारातून मुक्त होण्याची श्रेष्ठ आई, तथागत रूपी आई, धम्मरूपी आई भेटते. तथागत हे खूप श्रेष्ठ पिता बी आहेत, धम्म हे माता आहे आणि भिक्खू भिक्खुनी हे आपले भाऊ बहीण आहेत. हे सर्व श्रेष्ठ असं नातं गोतं भेटतंय आणि मग मुक्तीचा पद भेटतो आणि मग ही आई सुद्धा श्रेष्ठ होते. म्हणून तथागताचा धम्म ही सर्वश्रेष्ठ आई आहे आपली, कारण ती आपल्याला या सगळ्या धम्म या बंधनातून मुक्त करते. म्हणून कुठल्याही प्राण्याला धम्म नाही शिकवले जाऊ शकत, कुठल्या प्राण्याला धम्म शिकू शकत नाही आपण. जंगलात जरी आपण ध्यानाला गेलो, तर आपण ध्यान केलं आणि ध्यान करता 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 मैत्रीनं आपण वाहक मित्र बनवू शकतो, मैत्रीनं आपण सिंह मित्र बनवू शकतो, कोल्हे लांडगे अस्वल आपण मित्र बनवू शकतो. परंतु आपण त्यांना पुढे असा उपदेश देऊ शकत नाही की तुम्ही प्रेमानं वागलं पाहिजे. त्यांना आपण जिंकू शकतो पण त्यांचा आहार असं नाही सांगू शकत वाघांना की वाघांनो एक काम करा, आता तुम्ही थोडे शाकाहारी होऊन जा. मी आता भिक्षू आहे, मी गावात गेलो की जसं आमच्या भोजनाच्या तारखे असतात तशा तुमच्या बी महिन्याभराच्या तारखे लावून देतो. मग वाघाला वरण भात चपाती आणि वांग्याची भाजी आम्ही आण जाऊ. तर मग वांग्यानं शाक खायची, वाघ आहे नाही का नाही, वाघासाठी वाघाचं भोजन. तुम्ही आता असं काय करू नका. वाघ म्हणतील का हो भंतेजी जा आता तुम्ही वांगे बटाटे घेऊन या, वांगे बटाटे आण आणि मला थोडा भात बी आण, आहे का नाही. आता जर इकडचे वाघ असले तर भात खातील, आहे का नाही. विदर्भातले वाघ म्हणतील आम्हाला कढी बी पाहिजे. आता काही भंतीजी औरंगाबादला आले 2-3 महिन्यासाठी वर्षवासाला. आता आम्हाला काय माहित, आता नियोजनात मी होतो भंतीजीच्या भोजनात. तिथं भोजन बनवता एक मला 10-12 भंतीजीने मला बोलवलं आणि मधात बसवलं, सगळ्यांनी घेरलं. मी आता घाबरलोच. मला म्हणे ज्ञान रक्षित उद्या जर का कढी झाली तर बरं आहे, नाही तर आम्ही चाललो म्हणे सगळे. अरे बापरे म्हणलं कढी एवढे प्रिय आहे का म्हणे. हो ना म्हणे, किती दिवसाची डाळ म्हणे, कढी बनवल्यावर काय होईल म्हणतो मला. म्हणलं कढी जर एवढी प्रिय आहे तर उद्यापासून कढी बी आम्हाला काय माहित. मग तेव्हापासून माहित झालं की विदर्भात कढी लय प्रिय आहे म्हणून आम्ही बी पेनं सुरू केली हळूहळू. म्हणलं पाहूच कढी आहे कशी येतं. तर पाहिलं का तुम्ही, तसं इकडचे वाघ काय म्हणतील आम्हाला भात बी द्या कढी बी द्या. पण तिकडचे वाघ काय म्हणतील, तिकडचे वाघ नाही म्हणते वरण चालते म्हणते, नाही का नाही, तुरीचं वरण चालेल म्हणतो. तर वाघांना तुम्ही नाही शिकू शकत ही गोष्ट, लांडग्या कोल्ह्यांना नाही शिकू शकत. त्या प्रत्येक जणाचा त्याचा तो धम्म आहे, म्हणजे त्याचा तो स्वभाव आहे. तो आईच्या त्या गर्भाशयात आला तर तशा प्रकारचा संस्कार घेऊन आला, म्हणून तो चालताना उंदरिणी सारखा चालन, बसताना उंदरिणी सारखा बसन, व्यवहार करताना उंदरिणी सारखा उंदरासारखाच मरण, वाघासारखाच जगन, वाघासारखाच चालन, वाघासारखाच मरण, लांडग्यासारखाच जगन, लांडग्यासारखाच वागन, लांडग्यासारखाच मरण, कोल्ह्यासारखाच जगन. तर ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये जर एखाद्या सत्वाला कुठंतरी सम्यक संबुद्धाचा अहंताचा सहवास जर लाभला तर मग मात्र लांडगा असून सुद्धा त्याच्यामध्ये थोडा मनुष्याचा गुण येईल, सिंह असून सुद्धा त्याच्यामध्ये थोडा मनुष्याचा गुण येईल, हाती असून सुद्धा मग त्याच्यात मनुष्याचा गुण येईल. आणि म्हणून सम्यक संबुद्धाला 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान बुद्धाला एका हातीनं 3 महिने भगवान बुद्धाची सेवा केली, त्यांना पाणी टाकलं, त्यांना ऊस दिला, केळी दिली. आणि एवढंच नाही तर एका वानराने भगवंताला मोहोळ पण दिलं, म्हणून त्याला मधुपौर्णिमा म्हणतात. आलं लक्षात. म्हणून ते वानर आणि ते हाती दोघेही देवलोकात गेले, त्यांना मात्र मनुष्य लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ तथागताची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. म्हणून तथागत सम्यक संबुद्ध या प्राण्याला सुद्धा काय करतात, त्या प्राण्याला सुद्धा हा धर्म शिकवतात. जरी त्यांची सगळीची सगळी जात सगळे हाती दान देणारे नाही बनले, पण एक हाती तर बनवला. सगळे वानर नाही बनवले, पण एक वानर तर बनवला. तर तथागत सम्यक संबुद्धामध्ये ते बळ असतंय की प्राण्याला सुद्धा ते मैत्रीने जिंकतात. म्हणून आपण सुद्धा मैत्री भावनेमध्ये एवढं बल असतं, एवढी ताकद असते की मैत्री भावनेने आपण सगळ्या प्राण्यांना सुद्धा या धर्म मार्गावर, कमीत कमी मनुष्याने जर या प्राण्यासोबत मैत्रीने वागणं सुरू केलं तर या प्राण्याचं सुद्धा मंगल होतंय. म्हणून दानशील समाधीचा कर्म हे मनुष्य कर्म करू शकतो आणि मनुष्य सत्वच करू शकतो. मनुष्य हा पैसा बँकेत टाकू शकतो, एखादं घरदार घेऊ शकतो, शेतीबाडी घेऊ शकतो, पुढे सोन्या नाण्यात गुंतवू शकतो, पुढे शेअर मार्केटला गुंतवू शकतो, एखादी कंपनी टाकू शकतो, जिथून कुठं त्याला जास्त उत्पन्न येईल असं तो करू शकतो. कधी कधी काही महिला थोडे पैसे जमा करण्यासाठी एकमेकीचं काम भागावं म्हणून भिशी बी टाकतात ना. आता भिशीमधून जास्त पैसे तर काही येत नाही, जेवढे तेवढेच येतात. एकदा समजा 10,000ची भिशी टाकली तर आपण 10,000 घ्यायचे आणि महिन्याने दुसऱ्याचे फेडत राहायचं, आहे का नाही. त्याच्यावर काही व्याज नाही, काय नाही, चांगला प्रयोग येतो. भिशीचा प्रयोग चांगला आहे, भिशा टाकतात बऱ्याच महिला.
भिशीमध्ये सुद्धा नीतिमत्ता असते, पण काही काही महिला कलाकार असतात. काही काही महिला भिशी चालवतात आणि सगळ्या चिठ्ठ्यावर आपलंच नाव टाकून घेतात. पहिलं कोणती उचला त्याचंच नाव, कोणती उचला. मग आजकाल बायाला हुशार झाल्यात, त्या बी म्हणतात पहिल्या चिठ्ठ्या पाहावं, चिठ्ठ्या पहा, चिठ्ठ्यावर नाव कोणतं आहे. मग आता त्याच्यावर नवीन एक प्रयोग झाला, जसं की लाईट चोरणाऱ्या लोकांना तुम्ही काही प्रयोग करा ते लाईट चोरतात, मग चोरतातच चोरतात. नवीन नवीन आता देश देश आहे, कलाकार लोक आहे का नाही, नवीन नवीन प्रयोग शोधून काढतात. तसं भिशामध्ये सुद्धा आता चिठ्ठ्यावर जरी सगळ्याचे नावं टाकले तरी कुठल्या ना कुठल्या चिठ्ठीवर खून करून ठेवतात आणि ज्या पोराला उचलायला लावतात त्याला अगोदर जाऊन दाखवतात ही उचल म्हणून. आता तो एक नवीन प्रयोग करतात की नाही. तथागत भगवान बुद्ध म्हणाले की जरी भिशी टाकून त्यांनी तेवढेच पैसे जमा केले तर त्याचं काही ना काही काम करतात तेवढ्या पुरतं. पण मात्र हे मनुष्य लोकांमध्येच होतं, प्राण्यामध्ये होत नाही. तुम्ही पाहिलं का कधीतरी कुठंतरी असं पाहिलं का की म्हशी एकत्र आल्या आणि त्याने भिशी चालवली म्हणून. अशा अशा म्हशी समजा सोडल्या, यायच्या म्हशी त्याच्या म्हशी आणि सगळ्या जणी एका जागी तिकडे जमा झाल्या. म्हणे तू किती दूध देते व तू किती देते, तुझी किती कमाई आहे, तुझी किती कमाई आहे. ही मोठ्या शेंगावाले अध्यक्ष आहे का नाही, ही जास्त दूध देते म्हणून ही सेक्रेटरी आहे का नाही. असं काय म्हशीने काय भिशी चालवली का कुठं, म्हशीने काय बचत गट काढला का कुठं आहे का कुठं. पाहिलं तुम्ही वानरानं काहीतरी कुठेतरी एखादी फॅक्टरी टाकली का, नाही ना, वानराची फॅक्टरी नाही, काही नाही. या सगळ्या प्राण्यांचे काम किती आहेत, 3. कोणतं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळ लोक चरत राहणे, खात राहणे. बघा सगळे पक्षी दिवसभर खातात, शेळ्या दिवसभर खातात, मनुष्याला दिवसभर नाही खातायत. असं थांबून 3दा खाता येते आहे का नाही, थांबून 3दा. आता कोणाकोणाचं असतंय बा दिवसभर थोडं खातात, आता कोणी आहे का. म्हणून त्याला जुनी म्हणे ना, काय शेळीसारखी चरती वा असं म्हणतात आहे का नाही. सुनाबिनाला म्हणतात लोक, काय शेळीसारखी चरू लागली. आता शेळी बघा दिवसभर, शेळी अशी चरायला गेली तर शेळी मालकाला म्हणली का की मालक आता मी थोडी दमले, मी बसते आता, मी खात नाही असं म्हणली का, खातच राहते दिवसभर खात राहते. आलं कशात. म्हणून शेळी किंवा प्राणी दिवसभर खात राहतात 1, संध्याकाळी थकून आले की झोपून जातात 2, आणि निसर्गाचा जेव्हा कधी नियम येईल तेव्हा अंडे किंवा पिलं देतात. तर सगळे प्राणी पक्षी हे काय करतात, 3च काम करतात मरेपर्यंत, जन्मल्यापासून तर मरेपर्यंत एकच काम, खात राहणे, झोपून जाणे आणि कधीतरी पिलांना किंवा अंडाला जन्म देणे, एवढंच काम करणं. मनुष्य लोकांमध्ये या सगळ्यांपेक्षा वेगळा धर्म असला पाहिजे. जर एखादा मनुष्य दिवसभर खात राहिला, नंतर झोपत गेला आणि निसर्गाच्या नियमानुसार लेकरा बाळाला जन्म दिला आणि मग त्याचं लग्न झाले मग नातू पण तू, मग त्याला सांभाळणं आणि मग हेच काम भाऊचक्र केलं, तर मनुष्य असून सुद्धा तो पशुसारखा जगला. म्हणून पुढच्या जन्मामध्ये त्याला मनुष्य होण्याची संधी प्राप्त होत नाही. निसर्ग काय करतो, ज्यांना जो धर्म दिलाय त्याने त्या धर्माचं जर पालन केलं, त्यानं त्या धर्माचं पालन केलं तर त्याला पुन्हा तो धर्म मिळतो. म्हणून हे पशु जास्तीत जास्त पशुच होत राहतात. हे गटारातले किडे शक्यतो गटारातले किडे होतात का, कारण ते गटारातल्या किड्यासारखे जगतात, जन्माला येतात, तसेच जगतात आणि तसेच मरतात, म्हणून ते किडेच होतात. डुकरासारखं जन्माला येते, डुकरासारखंच राहते आणि डुकरासारखंच मरतंय, त्यामुळे ते डुकरच जन्माला येते जास्तीत जास्त. परंतु माणसाची सेवा करणारे जे प्राणी असतात, जसं की एखादं कुत्रा असते, एखादी मांजर असते, एखादी गाय असते, कळत नकळत का होत नाही यांच्याकडून मनुष्याची सेवा होती. आणि कळत नकळत एखाद्या बारचीनं गाईचं दूध जर एखाद्या आरंत भिक्षूंना खीर म्हणून दानात गेलं किंवा एखाद्या पचक बुद्धाला गेलं तर त्या गायीचं आपोआप पुण्य होते, तिला नंतर मनुष्य लोकात येण्याची संधी प्राप्त होते आणि तिला मुक्ती होण्याची संधी प्राप्त होते. म्हणून माणसाच्या जवळ असलेले पक्षी प्राणी शक्यतो पहिल्यांदा या धम्माकडे वळतात, मग नंतर त्यांना विपश्यना बी भेटते. नंतर असं करता म्हणून बाकीच्या कुत्र्यापेक्षा विहारातले कुत्रे अधिक पुण्यवान असतात. लक्षात, बाकींच्या पालीपेक्षा विहारातल्या पाली अधिक पुण्यवान असतात. बाकीच्या मुंग्यापेक्षा विहारातल्या मुंग्या अधिक पुण्यवान असतात. बाकींच्या मच्छरांपेक्षा विहारातले मच्छर अधिक पुण्यवान असतात. आता मच्छर असं क्वालिटी होऊन जाते आपोआप, लक्षात. आणि त्यात पाकिस्तानच्या मच्छरापेक्षा भारतीय मच्छर जास्त पुण्यवान असतात, लक्षात. कारण ज्या देशामध्ये जे सकाळ संध्याकाळ जास्तीत जास्त चालतंय, म्हणजे राग द्वेष मोह म्हणून चोराच्या घरचे मच्छर आणि दानी माणसाच्या घरचे मच्छर याच्यामध्ये फरक असतो. कारण चोराच्या घरच्या मच्छरांना रोज चोराच्या गप्पा ऐकायला मिळतात आणि दानीवाल्या माणसा घराच्या मच्छरांना रोज दानाच्या गप्पा ऐकायला मिळतात. त्याच्या घरामध्ये मच्छर गुंग 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 आणि यायचं सुरू असतंय, आज काय बनवायचं, आणि मग मच्छर म्युझिक देतात त्याला, लक्षात. या म्हणतात आपण भंतीजीला आपण हे भाजी करू, भंतीजीला आपण ते करू. मग या घरातल्या गप्पा सुरू असतात तर मच्छराचं तिच्या सुरू असते, तुमचं सुरू असते चपात्या टाकू, मच्छर म्हणते गुंग 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 गुंग.
आपण त्या म्हणतात नाही तर आपण असा भात करू, मच्छर म्हणते गुंग 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 गुंग, म्हणजे काय करतंय तुमच्या दानाला ते साधू साधू म्हणून साथ देते. म्हणून दानी माणसाच्या घरचं मच्छर कधी का होत नाही, गुंग 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 करता करता ते पुण्यवान होते. तिकडे ते काय म्हणते, तिकडे चोराच्या घरी बी गप्पा सुरू असतात. चोर काय म्हणतो की आता मी इकडे जाईन चोरी करायला, तर ते मच्छर कसं म्हणते म्हणजे हो 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 म्हणते. तर ते चोराच्या घरचं मच्छर सुद्धा चोरीला साधू साधू म्हणतंय, चोरीला साधू म्हणतंय. त्याच्यामुळे ते मच्छर बी अपुण्यवान असते. म्हणून पुण्यवान घरचे सत्व सुद्धा आज ना उद्या, उद्या ना परवा म्हणून बघा तुम्ही, चोराच्या घरचं मच्छराचं डसणं आणि दानी माणसाच्या घरच्या मच्छराचं डसणं याच्यात फरक असतोय. दानी माणसाच्या घरचं मच्छर डसलं बी तर त्याला सावधपणे डसतंय, चोराच्या घरचं कडकड डसतंय. लक्षात, चोराच्या घरचं मच्छर कडकड डसतंय. त्या चोराच्या घरचं मच्छर डसलं ना, म्हणून तुम्ही कोणाच्या घरी गेले आणि जास्तच फोड आला तर ओळखून घ्यायचे याच्या घरी कसं काय संसार आहे. दानी माणसं ओळखायचं असले तर त्याच्या घरच्या त्या प्राण्यावरून डोळ राखल्या जातात. लक्षात, म्हणून प्राण्यावर कोणाच्या घरी तुम्ही जर गेले, अष्टशील वाल्याच्या घरी तुम्ही जा, अष्टशील वाल्याच्या घरी जा, तिथे गेले गेले तुम्हाला उत्साह उत्पन्न होईल, तुम्हाला प्रसन्न वाटन, आनंदी वाटन, तुमचं सगळं शरीर हलकं फुलकं झाल्यासारखं वाटन. ज्याच्या घरी वारंवार भंतीजी येतात जातात किंवा ते भंतीजीकडे जातात येतात, त्यांनी विहाराने आपल्या घरचा एक मार्ग बनवलेला आहे, धर्मधातूचा मार्ग बनतो, वे बनतो. जे वारंवार विहारात जातात आणि भंतीजीकडे त्यांच्या घरी मार्ग बनतो. इकडे वंदना सुरू झाली की त्या रस्त्याने त्याच्या घरी मैत्री मिळून जाते आपोआप. ते नाही बी आले तरी याचा अर्थ असा नाही की भंतीजी पुढच्या वेळेस आम्ही घरीच थांबतो, द्या इथून पाठवून वंदना, द्या इथून आशीर्वाद पाठवून, तसं नाही. लक्षात, म्हणून एखाद्या वेळेस जर तुम्ही काही कामानिमित्त नाही आले तर समजा ज्या उपासिका नेहमी येतात पण त्या जर आज नाही आल्या तर आजच्या या दानाचं, आजच्या या पुण्यानुमोदनाचं, आजचं सगळं पुण्य त्यांच्या बी घरी गेले. जे रेग्युलर येणारे आज नाही येऊ शकलं कोणी तर त्यांना बी गेलं का, कारण की तो मार्ग झालेला आहे, ते पुण्य मार्ग झालेला आहे, सत्कर्म मार्ग झालेला आहे. म्हणून भगवान बुद्धांनी हे सगळे 31 मार्ग सांगितलेले आहेत. म्हणून मनुष्य मरताक्षणी, मरण्याच्या अगोदर हे 31 दरवाजे वाट पाहतात की याचे समान कम्म धातू कोणत्या दरवाजाकडे जाणारे आहेत. म्हणजे 31 लोक आहेत, 4 नरक लोक आहेत, 1 प्रेत लोक आहे, 1 मनुष्य लोक आहे, 21 देवलोक आहे, 6 आणि 21 27 आणि 4 ब्रह्मलोक आहे. असं 31 ठिकाणी जे दरवाजे खुले करून ठेवलेले असतात. जे कोणी सत्व मेले तर ते सत्व आपल्या आपल्या समान कम्म धातूनुसार काय करतात, त्या दिशेला जातात. आणि या सगळ्या दरवाजांना, सर्व दरवाजांना लॉक लावून या सगळ्या दरवाजाच्या पलीकड, या लोकीय अवस्थेच्या पलीकड फक्त तेच लोक जातात जे की भगवान बुद्धाचा दुःख मुक्तीचा मार्ग, ज्याने निब्बाण सुखाचा साक्षात्कार केलेला आहे, ते लोकीय अवस्थेच्या पलीकड तिकडे निघून जातात. म्हणून आज हे जे महान पुण्य की आपण केलेलं आहे, सत्कर्म केलेलं आहे, हे कुशल कर्म केलेलं आहे, हे कुशल कर्म सत्कर्म आईपर्यंत निश्चित पोहोचतं. आणि म्हणून एका दरवाजातून दुसऱ्या दरवाजाकडे जाण्याची प्रक्रिया असते, एका भावातून दुसऱ्या भावात जाण्याची प्रक्रिया असते. जर आपलं कोणी नातेवाईक दुर्गतीला गेलं, पातिमोक्षाचा पाठ केला किंवा पुण्य अनुमोदन केलं, पाणी सोडलं, तरी त्या भावातून निघून ते दुसऱ्या भावात जातात, दुसरीकडे त्यांचा प्रवेश होतो. जसं की प्रमोशन, एकाच ऑफिसमध्ये लागलेला आहे, अगोदर ते चपराशी होते पण प्रमोशन झालं तर काय झालं, क्लर्क झाले. नंतर आणखी प्रमोशन झालं तर काय झालं, OS झाले, म्हणजे ऑफिस सुपरिटेंडेंट झाले. आणखी प्रमोशन झालं तर पुढे अकाउंटंट झाले. आणखी प्रमोशन झालं आणि जर आणखी डिग्री जोडले तर मग मात्र आता इकडून या ऍडमिनिस्ट्रेशन मधून गेले, आता काय झालं, टीचिंग मध्ये गेले, तिकडे प्राध्यापक झाले. बघा, काही दिवसानंतर जे लोक प्राध्यापक होता जर 10-12 वर्षात जर ते प्राचार्य झाले तर जे लोक चपराशी असताना त्यांना ऑर्डर देत होते, आता हे काय करतात, प्राचार्य झाल्यावर त्यांना ऑर्डर देतात की आता तू हे घेऊन ये, ते घेऊन ये. त्याच ऑफिसमध्ये होते कधी कधी असं, लोक असं प्रमोशन करून जातात. म्हणून जे कोणी आपले नातेवाईक मरण पावले, जर आपण पुण्य दिलं तर ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी उत्पन्न होतात. तसं ते मैत्रीचं बल आहे, दुसऱ्या ठिकाणी जाण्याची प्रक्रिया आहे. 31 लोकांमध्ये फिरवण्याची प्रक्रिया आहे, पण याच्या पलीकडे अरहंत करण्याची प्रक्रिया कुठल्याही पुण्यामध्ये नाही. अरहंत मार्गावर जाण्याची प्रक्रिया मात्र केल्या जाऊ शकते, पण मुक्त ज्याचं त्यालाच व्हावं लागतंय, अरहंत ज्याचं त्याला होतं. म्हणून बुद्ध म्हणतात, मी सम्यक संबुद्ध असून सुद्धा मला कर्माच्या फळाला रोखता येत नाही, म्हणून ती चिंचाई माझ्यावर आरोप घेण्यासाठी आली. भगवान कोणतं कर्म होतं, अरे एका जंगलामध्ये मी बोधिसत्वाच्या पारमिता पूर्ण करत होतो बुद्ध होण्यासाठी, आणि त्याच जंगलामध्ये एक पच्चेक बुद्ध होते, ते बी त्यांच्या पारमिता पूर्ण करण्यासाठी ध्यान करत होते. आम्ही दोघं ध्यान करत होतो, पण आमची एक विशेषता होती की आम्ही दोघं मौन धारण करत होतो, एकमेकांना बोलत नव्हतो, पण एकमेकांचा आदरातिथ्य करत होतो. मी त्यांना रोज वंदन करत होतो, हात जोडत होते, मला आशीर्वाद देत होते.
आम्ही दोघं स्मित हास्य करत होतो. मी कधी फळं तोडून आणायचो आणि त्यांच्या झाडाखाली नेऊन ठेवून द्यायचो, त्यांना दान द्यायचो. कधी ते बी फळं तोडून आणायचे आणि मला द्यायचे. आम्ही दोघं एकमेकाची सेवा करायचो, पण बोलत नव्हतो, मौन तोडत नव्हतो. ते त्या झाडाखाली होते, मी या झाडाखाली होते. ध्यानातून उठलो मी डोळे उघडे ठेवून पाहायचो, ते मला दिसायचे. मग मी इथून प्रणाम करायचो. कधी ते डोळे उघडे करून पाहायचे, मी दिसायचो. आणि जर आम्ही दोघं एकमेकाला नाही दिसलो तर आम्हाला माहित असायचं की जर आम्ही तिथं नाही तर असून मग आम्ही एक तर कंदमुळं आणायला गेलो नसता, झिऱ्यावर पाणी प्यायला गेलो, आम्ही दोन ठिकाणी जायचो म्हणे. एक तर दिवसभर ध्यान करायचं, नाही तर फळं आणायला जायचं, नाही तर पाणी प्यायला जायचं. एक दिवस असंच मी ध्यानातून उठलो आणि डोळे उघडले तर पच्चेक बुद्ध मला त्या झाडाखाली दिसले नाही. पच्चेक बुद्ध मला त्या झाडाखाली दिसले नाही. मग मी विचार केला की एक तर ते फळं आणायला गेले असतील, पण इथं काही वेळ नाही फळं आणायला जायची. मग मी विचार केला की ते नदीवर पाणी प्यायला गेले असतील, म्हणून मी नदीकडे पाहिलं. नदी जवळच होती म्हणे, दिसत होती झाडाखालून. मग मी बी तिकडे गेलो, ते बी मला बघायचे. मग मी नदीकडे पाहिलं तर मला पच्चेक बुद्ध नदीजवळ दिसले म्हणे. नदीजवळ दिसले, पण त्यांच्या बाजूला एक पोरगी दिसली. आणि मी बोधिसत्व असताना सुद्धा नदीजवळ मला पच्चेक बुद्ध दिसले आणि त्यांच्या बाजूला एक मुलगी उभी दिसली. आणि त्या मुलीला आणि त्या पच्चेक बुद्धाला शेजारी उभं राहिलेलं पाहिल्याबरोबर माझ्या मनात शंका उत्पन्न झाली म्हणे. बोधिसत्व असून सुद्धा पच्चेक बुद्धाबद्दल माझ्या मनात शंका उत्पन्न झाली की अरे मुलीच्या बाजूला पच्चेक बुद्ध काय करतात. पण दुसऱ्या सेकंदात एक चित्त दूषित माझं तयार झालं आणि ते चित्त शंकेचं सुटलं म्हणे. शंका येऊन गेली माझ्या चित्तात, पण दुसरं चित्त मी तयार होऊ दिलं नाही. मी डायरेक्ट सावधान झालो, सजग झालो की अरे नेमकं काय खरं काय खोटं आपण पाहिलं बी नाही, आपली शंका नाही घेतली पाहिजे. पण एक चित्त मात्र शंकेचं पच्चेक बुद्धाबद्दल आणि त्या पोरीबद्दल मी शंका घेतली आणि ते चित्त सुटलं. नंतर थोड्या टायमात मला माहित झालं की ती बिचारी रस्ता चुकली होती आणि ते पच्चेक बुद्ध तिला करुणेनं रस्ता दाखवत होते. पण त्यांच्याबद्दल शेजारी उभे दिसले म्हणून मला शंका आली. बोधिसत्व असताना पच्चेक बुद्धाबद्दल शंका घेतलेलं चित्त त्या जन्मापासून माझा पिछा करत होतं. तर मी सम्यक संबुद्ध झाल्यावर त्या चित्ताने मला पकडलं. कारण मी ज्यांच्याबद्दल शंका घेतली होती ते पच्चेक बुद्ध होते आणि ज्या पोरीबद्दल शंका घेतली होती तर ही चिंचायच ती पोरगी होती. म्हणजे त्या काळात ही चिंचाय ती पोरगी होती, निर्दोष होती बिचारी. तिच्या मनी ध्यानी काही नव्हतं आणि त्या पच्चेक बुद्धाच्या मनी ध्यानी काही नव्हतं. माझ्याच बद्दल त्यांच्याबद्दल माझ्या मनात शंका झाली, म्हणून निर्दोष एका पोरीवर बोधिसत्व असताना मी शंका घेतल्याचं ते कर्म त्या जन्मापासून जे माझा पिछा करत होतं तर मी सम्यक संबुद्ध झालो. म्हणून तिनं आता ते लाकूड बिकूड पोटाला बांधलं आणि ती शंका माझ्या भर लोकांमध्ये माझ्यावर घेतली. पाहिलं भिक्षूंनो, जर मी पच्चेक बुद्धाबद्दल एक साधी शंका उत्पन्न केली तर एवढ्या भर लोकांमध्ये माझ्याबद्दल शंका घेतली आणि म्हणून मी तिला रोखू शकलो नाही, कारण की ते माझ्या कर्माचं फळ होतं. देवदत्तांनी सुद्धा दगड ढकलला, पायाला रक्त निघालं. त्याचंही वर्णन सांगितलं. एका शेतीच्या वादावरून काय झालं होतं, सम्यक संबुद्ध झाल्यामुळं माझा खून नाही होऊ शकला, परंतु मलाही सुद्धा थोडंसं रक्त निघलं. म्हणून उपासक उपासिकांनो, आपल्या भगवंताने आपल्याला हे खूप बारीक पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळं सगळ्या गावचे लोक आणि शेजारच्या पाजारच्या गावचे लोक हे सारे आपले भाऊबंद राहिलेले असतात. कधी काळी नातेवाईक राहिलेले असतात, कधी आपण त्यांचे जवळ आसपासचे नातेवाईक असतात. म्हणून सगळ्यांप्रती मैत्री भावना करायची असते, सगळ्या सत्वांप्रती मैत्री भावना करायची, जी की आपले कल्याण मित्र पूज्य शिलानंदजी महास्थवीर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मैत्री भावना शिकवतात, दीर्घ स्वरूपात शिकवतात. आणि आपण निश्चित स्वरूपामध्ये ती वाणीनं म्हणतात आपण आपल्या कायेमध्ये आणि आपल्या मनामध्ये धारण केली पाहिजे आणि आपलं जीवन सफल बनवलं पाहिजे. म्हणून आजच्या प्रसंगी जास्त उपदेश न देता तुम्हाला एवढंच सांगणार की अशी श्रेष्ठ आई बनण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. कारण या संसारामध्ये जेवढे बी महाप्रतापी सम्राट झालेले आहेत यांना कोण्या ना कोण्या आईनंच आपल्या कुशीत वाढवलेलं आहे. म्हणून महिलांना ही जास्तीची पुण्य संधी असते की त्यांनी अष्टशील पालन करून आपली कोख शुद्ध केली पाहिजे. प्रत्येक स्त्रियांना गर्भाशय शुद्ध करण्याचा एकमेव श्रेष्ठ मार्ग आहे की त्यांनी महिन्यातल्या 4 दिवशी आपल्या पतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येक पुरुषाने सुद्धा महिन्यातले कमीत कमी 4 दिवस पत्नीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उपवासाच्या दिवशी पती पत्नी सारखा कुठलाच व्यवहार नाही केला पाहिजे. त्यामुळे दागदागिने सुद्धा पती पत्नी सारखे नाही, कारण दागदागिने ओळखू येतात. टिकली असली की ओळखू येते की पती आहे म्हणून. त्या दिवशी काय करायचं, त्या दिवशी टिकली काढूनच ठेवायची. घाबरायचं नाही की टिकली काढली की लग्नावर मरणच पटकन म्हणून, असं घाबरायचं नाही. आमच्याकडे महिला घाबरायच्या पहिल्या. काय महिला म्हणायची, पण त्याची टिकली काढली तर काय होईन का त्याला. म्हणलं काय टेन्शन नका, त्याला विहारात आणून द्या, मी टक त्याच्याकडेच पाहतो म्हणलं. असं म्हणलं काढा टिकली काढा पाहू मारतात का. तर
पाहू म्हणलं यायला झटका येतो का, काय होते का, काय झालं नाही म्हणलं. काय होत नाही. अशा महिला बराबर टिकल्या काढायला लावल्या, कारण टिकलीमध्ये काय पती नाही द्यायचा, काय प्राण नाही. कारण हे टिकल्या मुसलमान महिला टिकल्या आहेत का? नाही ना, त्याला नवरे नाहीत का? मग महिला मुसलमान महिला टिकल्या काढल्या म्हणून सगळे मुसलमान रस्त्याने मरून पडलेत का? नाही ना. मग टिकलीचा द्यायचा काही संबंध नाही. ख्रिश्चन महिलाला बी टिकल्या नाहीत, मग ख्रिश्चन महिलाला बी टिकल्या नाहीत. पण आपल्यालाच टिकल्याची सवय लावून दिली. आपल्या महिला असं वाटतं बा पती म्हणजे टिकली, आणि मग तोंड धुता धुता टिकली पडली पाण्यात, मग पडला नवरा पाण्यात. ऐका ना, ऐका नाही. तर काही काही महिला आंघोळीला जातात टिकली अशा भीतीला लावतात. मग आता टिकली भीतीला लावले का नवरा चिटकावला? ऐका नाही, अवघडच काम आहे का नाही. नवऱ्याला माहिती मग तुम्हाला चिटकवलं भीतीला. ऐका नाही, मग टिकलीला टिकली म्हणायचं. त्यामुळे टिकलीत एवढं काही घाबरू नका तुम्ही. उपवासाच्या दिवशी टिकली काढल्यावर नवऱ्याचं आयुष्य काही कमी होईल किंवा काय होईल, काही नाही. हे फक्त आणि म्हणून पुरुषानं शिकून घ्यायचं. जर उपवासाच्या दिवशी आपल्या पत्नीने टिकली काढली तर फुगून बसायचं नाही. एक माणूस असं फुगूनच बसला, बोलायच नाही बायकोला. बायको म्हणे काय झालं, काय झालं, काय बोलायचंय म्हणे, तो तोंड कसं दिसून राहिलाय म्हणे. अहो ते म्हणे माय भंतीजीने सांगितलंय उपवास होता, काय करतं त्या भंत्याला, आता भंतीला काय करतं म्हणे माय त्या भंतीजीला काय म्हणला का म्हणे. आणि मग काय टिकल्या काढायला काय म्हणे, आज टिकल्या काढायला लावल्या होत्या, काही काढायला लावत म्हणे. तर ते नाही नाही असं काय म्हणता म्हणे, कशाला काय काढायला लावत म्हणे. मग तुम्ही चला म्हणे नवऱ्याला जाऊ, विहारात जाऊ. नवऱ्याला समजून सांगितलं की आजच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. मग जर ब्रह्मचर्याचं पालन करायचंय तर बाहेरचा भेस बी पती पत्नीचा कशाला ठेवता. कारण ज्या गोष्टीनं आज पतीला घडी घडी वाटन की माझा पती आहे, पती आहे, त्यामुळे हे पतीचा दागिना बी नको. म्हणे मंगळसूत्रानं वाटतंय जन्माचा जोडी, आहे का नाही. अनेक महिलांना काय अंधश्रद्धेनं त्यांना असं वाटतंय की मणिमंगळसूत्र म्हणजे जन्माचा जोडी, आणि खरा जोडी चाललाय बिमार पडलाय. खरा नवरा बिमार आहे बरं दवाखान्यात. आणि एक बाई म्हणते बाई पैसे नाही तर मग मणिमंगळसूत्र विक ना. ती म्हणते मणिमंगळसूत्र म्हणजे जन्माचा जोडी, आणि खरा जोडी चाललाय इकडं. आता मला सांगा त्या बाईनं गळ्यातला जपाव का नवरा जपाव, हा आहे का नाही. हे विकून नवरा वाचवाव का नाही. पण कितीतरी महिला नवरे मरू दिलेत पण मणिमंगळसूत्रच वाचवलेत, आहे का नाही. उलटच कारभार इकडे. म्हणून आपण कमीत कमी हे शिकवावं, नवरे वाचवून हे विकून टाकावं. याचं काय नाही एवढं टेन्शन. तरी या असलं तर असलं, नसलं तर नसलं. याच्याशिवाय बी पती राहू शकतात, पण पतीशिवाय हे राहणं काय फायद्याचं आहे. म्हणून उपासकांनी ध्यानात ठेवलं हे कर्मकांड आहे, आपल्याला हे वरून दागिना शिकवलेला आहे. म्हणून महिलांनी सांगितले की त्या दिवशी नवऱ्याचा कोणताच दागिना सुद्धा नको, कपाटात ठेवून द्यावा. कपाटात ठेवून द्यावा. पहिल्या उपवासाला डायरेक्ट नाही सोडता आलं तर कपाटाकडे पाहत राहावं घडी घडी, हा ऐक नाही. पहिल्या उपवासाला असं ऐक नाही कधी नवऱ्याकडे पाहावं कधी कपाटाकडे पाहावं, काय करावं तरी ऐक नाही, पण पालन करा. दुसऱ्या उपवासाला तुम्हाला ते कपाटात बी ध्यानात येत नाही आणि नवरा बी ध्यानात येत नाही आणि बायको बी ध्यानात येत नाही. बरोबर शुद्ध परिवर्तन होतंय. आणि जर असं ब्रह्मचर्य तुम्ही जर 4 उपवासाच्या दिवशी पालन केलं तर आपोआप तुमची ब्रह्मदेवराज देवा लिस्ट बनवतात. ब्रह्मदेव, कारण की कृष्ण अष्टमीला स्वतः ब्रह्मदेवराजांचे सेवक येतात पृथ्वीवर. कृष्ण अष्टमीला सेवक येतात आणि काही क्षणार्धात सगळ्या पृष्ठीचं अवलोकन करतात आणि म्हणतात स्त्रियांची लिस्ट बनवा. कोणकोणत्या स्त्रियांनी आज अष्टशील उपवास पालन केलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या पुरुषांनी केलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या जोडीने केलेले म्हणतात. कुठं कुठं नुसते महिलाच करतात, त्याचे नवरे नाही करत. कुठं कुठं नुसतं नवरेच करतात, महिला नाही करत. आणि कुठं कुठं जोडी बी करतात. मग त्या जोडीची एक लिस्ट, अशा 3 लिस्ट घेऊन जातात ते सेवक आणि देवलोकांच्या सभेमध्ये ठेवतात की आज कोण अष्टशील उपवास पालन केलं. तिच्यामध्ये पण पाहतात की त्रिविध अंगाने कोण केलं, म्हणजे काया वाचा मनाने कोण केलं त्याची लिस्ट बनवून जातात. कृष्ण अष्टमीला देवलोकांचे सेवक येऊन ही लिस्ट घेऊन जातात. देवलोकामध्ये ती लिस्ट बनते. आणि शुक्ल अष्टमीला देवलोकांचे पुरोहित येतात, म्हणजे मंत्री येतात, देवलोकांचे मंत्री येतात. ते लिस्ट घेऊन जातात की आज कोण सफेद वस्त्र परिधान केलेत, कोण 3 अंगाने अष्टशील पालन केले, पुन्हा आज कोण विहारात गेले, आज कोण भंतीजीला भोजन दिले, आज कोण थोडं ध्यान केलंय, आज कोण आपलं चित्त थोडं प्रज्ञावान बनवण्याचा प्रयत्न केलाय दानशील समाधीनं. हे सगळा लेखा असा डाटाच असतो, एक डाटा पुन्हा असा डाटा असतो. ते टिकमार्क करून जातं कोण काय केलं, ती लिस्ट तिथं जाते, ती सगळी लिस्ट तिथं जाते. आणि चतुर्दशी अमावस्येला देवलोकांचे पुत्र येतात आणि पुत्र येऊन अभ्यास करून जातात की आजचं उपवास कोण केलंय, कृष्णाष्टमीचं कोण केलंय, शुक्लाष्टमीचं कोण केलंय आणि चतुर्दशी अमावस्याचं कोण केलंय. आणि पौर्णिमेच्या दिवशी स्वतः ब्रह्मदेवराज येतात, माहितीये का स्वतः. कारण ते असे हात जोडून येतात. तेव्हा सगळे देवता त्यांना विचारतात की हे देवांचे देव राजा, आम्ही सगळे लोक तुमच्या सेवेसाठी आहेत, तुमच्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे ब्रह्मलोकामध्ये, तुम्ही आज का हात जोडलेले आहेत. ते म्हणतात आज पृथ्वीवर तथागत भगवान बुद्धाचे अनुयायी जे अष्टशील उपवास पालन करतात ते मला करता येत नाही, ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी त्यांना हात जोडतो. म्हणून ते हात जोडतात. माहिती का, पौर्णिमे दिवशी ब्रह्मा सुद्धा तुम्हाला हात जोडतो. आणि मग ती लिस्ट तिथं जाते आणि त्या लिस्टमध्ये या लिस्टला अनेक कालावधी लागतो, काही महिने लागतात, काही वर्ष लागतात, लाखो लागतात.
आणि ती लिस्ट बनल्यानंतर मग त्या लिस्टमध्ये ठरतं की आता बोधिसत्व जन्माला येण्याचा प्रेर आलेला आहे. आता बोधिसत्व तुषित देवलोकामध्ये तपत तपत आलेले आहेत, त्यांच्या पारमिता पूर्ण झालेल्या आहेत, त्यांच्या अंगावर आता 32 लक्षणं पण येणार आहेत. आणि मग पृथ्वीवर जा म्हणतात, शोधा कोणती अशी महिला आहे की ती शुद्ध सातकुलीन आहे, कोणता असा बाप आहे शुद्ध सातकुलीन आहे. मग तेव्हा तुमची परीक्षा होते. मग अनेक जन्माच्या तुमच्या ह्या अष्टशिलाच्या पारमिता मोडल्या जातात. कोणती महिला आहे की तिनं अष्टशील पालन करून करून महिन्यात 4 दिवस आपलं गर्भाशय शुद्ध केलेला आहे, म्हणजे आपल्या पुरुषासोबत एकत्र आलेली नाही, आपल्या स्त्रीसोबत एकत्र आलेली नाही. आणि कोणते असं पुरुष आहे की ज्याने असं ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. आणि मग कोणते पती पत्नीचं जोडपं आहे, कमीत कमी 7 जन्मापासून शुद्ध सातकुलीन एकमेकाचेच पती पत्नी आहेत. मग तेव्हा सिद्धार्थ गौतमांना सुद्धा राजा शुद्धोधन आणि महामाया हे दोघं दिसले. म्हणून पहिली परीक्षा आहे की बोधिसत्व उठकीसूट कोणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, उठकीसूट कोणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. त्यामुळं नेहमी आपल्याला ध्यान असलं पाहिजे की आपण भांडण करताना बी असं विचार करायचं, भांडण जरी समजा कोणासोबत तुम्हाला करायचं तरी तुम्हाला बोधिसत्वाचं ध्यान आलं पाहिजे. म्हणायचं बाई आज भांडण करावं तर तिकडं लिस्टमध्ये भांडकुदळ म्हणून आहे, आणि मग बोधिसत्व तर म्हणा ही मम्मी नको बाई भांडकुदळ आहे. आलं लक्षात. मग एखादी बाई आपल्याला भांडली बी, एखादी बाई आपल्याला भांडली म्हणली भेली काय व भेली काय, आपल्याला म्हणलं काय भेली का, तर म्हणायचं माय भेली नाही, तुला नाही भेले, बोधिसत्वाला भेले म्हणा, असं म्हणायचं. आलं लक्षात. कोणी म्हणलं काहून भेली तर म्हणा तुला कोण भेटय माय, बोधिसत्वाला भेले. मग मम्मी म्हणून मला चॉईस करणार नाहीत, मम्मी म्हणून मला पसंत करणार नाही, किंवा बोधिसत्वाची बहीण बी होण्याची संधी मिळते, बोधिसत्वाची मोठी काकी काकी आजी हे सगळ्या संध्या भेटतात. आणि आई होण्याचा बहुमान जर मिळाला तर किती श्रेष्ठ आहे. म्हणून महाप्रतापी सगळ्या चक्रवर्ती सम्राटाला जन्म देणाऱ्या इथलच्या महान माता असतात, महान अशा बोधिसत्वाला जन्म देणाऱ्या महान माताच असतात. आणि अरहंत सत्वाला जन्म देणाऱ्या सुद्धा माताच असतात. आणि सम्यक संबुद्धाला सुद्धा 10 महिने आपल्या कुशीत वाढवणाऱ्या माताच असतात. म्हणून बोले दिशा ह्या 10 आहे जगात महान आई. भंतीजीने जे म्हटलं ना, तर 10 दिशा बोलतात, 10 दिशा सांगतात की महान आई आहे, कारण आईमध्ये ते महान असं बल आहे, सत्कर्म आहे. म्हणून तुम्ही आतापासून कामाला लागा. येणारे मैत्री बुद्ध जे आहेत, मी नागपूरमध्ये हे सांगितलं, नागपूरमध्ये सांगितलं की येणारे मैत्री बुद्ध जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील तर तेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी जे जे कोणी देवता लोक सपोर्ट करतील तर त्या देवता लोकांमध्ये हे लोक आताचे दानी सिलवान आणि ध्यानी लोक त्या बोधिवृक्षाच्या अवतीभोवती राहतील. म्हणून तुम्हाला असं उत्पन्न झालं पाहिजे की जेव्हा येणारे मैत्री बुद्ध ना नावाच्या बोधिवृक्षाखाली जेव्हा ध्यान करतील तर तेव्हा तिथं आम्ही देवता लोक उत्पन्न होऊ. किंवा जेव्हा ते धम्मचक्र प्रवर्तन करतील तर तेव्हा धम्मचक्र प्रवर्तन करताना जे वातावरण आजूबाजूला असते तेव्हा आम्ही मनुष्य लोकात असू, किंवा त्या 5 जणांमध्ये आम्ही पहिल्यांदा असू, किंवा जेव्हा ते धम्मचक्र प्रवर्तन करत 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 हजारो लाखो भिक्षू जेव्हा अरहंत बनतील तेव्हा त्या बुद्धाचा सर्वात अगोदरचा पहिला शिष्य मी बनेल, किंवा उजवा हात बनेल किंवा डावा हात बनेल, किंवा आनंद सारखा सेवक. आणि आनंद सारखा सेवक तुम्ही होणार आहे ना, मी ते ठरवून टाकले ना, आहे का नाही. तर आनंद सारखा सेवक बनेल किंवा असं बनेल. ज्यानं त्यानं आपला आपला अधिष्ठान तुम्ही आतापासूनच लागा. आणि जेव्हा त्या तथागताचं महापरिनिर्वाण होईल तेव्हा तथागताचं ते महापरिनिर्वाण होईल तेव्हा त्या भगवंताचा देह माहित आहे का, पांढऱ्या शुभ्र रोहानं 500 वेळेस लपेटला जातो आणि 500 वेळेस सुगंधी द्रव्याचा लेप दिला जातो. तेव्हा ते कापूस इकडे तथागताचा देह आहे आणि त्या तथागताच्या देहाला लपेटायचंय, तो कापूस तयार करण्यासाठी काही महिला लागतात. तर त्या महिला कोणत्या असतात, ज्या अष्टशीलधारी असतात त्यांचाच नंबर असतो, पंचशीलवाल्याचा नंबर नाही लागत तिथं. लक्षात. तथागताच्या देहाला आता कापूस लपेटायचा आहे, त्या कापूस तयार करण्यासाठी तो शुद्ध कापूस लागतो, त्याच्यामध्ये एवढा सुद्धा कचरा लागत नाही. आणि त्या प्रत्येक कॉटनवर सुगंधी द्रव्याचा लेप लागतो, कारण ते सुगंधी द्रव्य ब्रह्मदेव राजापासून सगळे देवलोक आपल्या आपल्या देवलोकामध्ये सर्वात सुंदर जे सुगंध आहे, आपल्याकडे सर्वात जास्त सुगंध काय, चंदनापेक्षा श्रेष्ठ नाही. मनुष्य लोकातलं चंदन आणि सगळ्या देवलोकातलं त्या देवलोकातलं सुगंधी द्रव्य ते सगळे घेऊन येतात आणि ते देवलोक हे अष्टशीलवाल्या उपासिकाकडे देतात. आणि अष्टशीलवाल्या उपासक उपासिका ते कुटतात आणि तो लेप बनवतात आणि तथागताच्या शरीराला लावतात महापरिनिर्वाण टायमामध्ये. मग पहिला कापसाचा लेप, मग सुगंधी द्रव्य, मग पुन्हा कापसाचा लेप, मग सुगंधी द्रव्य, असं 500 वेळेस करतात. तर मग तुम्हाला माहित आहे का ते कोणाला संधी मिळती, हे पंचशील पालन कर. आणि पंचशील तोडणाऱ्या त्या गावातही येऊ देत नाहीत, पंचशील तोडणाऱ्या त्या गावात येऊ देत नाही, ते कुशीनगर सारख्या त्या गावात येऊ देत नाहीत. त्याला लांब असा भला मोठा लोक ते सेवक असतात तिथे रस्त्यावर उभे, आणि लक्षात त्या गावातही येऊ देत नाही त्यांना, त्याच्या कानावर बी खबर नाही पंचशील तोडणाऱ्याला. पंचशील पालन करण्याला कमीत कमी खबर तरी लागती की तथागत सम्यक संबुद्ध महापरिनिर्वाण प्राप्त करणार आहेत आणि इकडे चाललेत. देव लोकांना अष्टशील धाऱ्यानेच एवढी गर्दी असते, हे बाकीच्या तिकडे एंट्री बी नाही राहत, कोणाला तिकडे प्रवेश बी नाही राहत. जसं की पहिलं शिबिर केलं नाही तर त्यांना सतीपीठांना बस देतात का,
बस देतात का? मग एवढं एवढं इथं इथं होऊ देत नाहीत तर तिकडे होते तिकडे एवढं झालंच ठेवा. इथं इथं 2-4 शिबिरं झाल्याशिवाय सेवा झाल्याशिवाय इथं सती पठाणला बसू द्याय ना, तर तिथं पंचशील पालन न करण्याला कसं काय येऊ देते तिथं महापरिनिर्वाण टायमात? येऊ देत नाही तिथं. म्हणून कापूस कापूस विणणाऱ्या अशा हजारो लाखो महिला लागतात तिथं. नंतर तथागताचा देह पांढऱ्या शुभ्र कपड्यांना पेटला जातो. तो कपडा बी स्वच्छ कपडा सुद्धा बरोबर तथागताच्या मापाचा कापण्यासाठी आणि तो तयार करण्यासाठी महिला पुरुष लागतात. ते बी अष्टशीलधारीच लागतात. ते बी अष्टशीलधारीच लागतात. आणि ते अष्टशीलधारी तथागताचा देह सफेद वस्त्रांनी गुंडाळतात. त्याच्यावर सुगंधी द्रव्याचा लेप देतात. ते बी 500 वेळेस करतात. बघा, पहिलं सुगंधी द्रव्य 500 वेळेस, हे 500 वेळेस, मग सफेद कपडा 500 वेळेस, आणि नंतर सुगंधी द्रव्य 500 वेळेस, असं ते 500 वेळेस करतात. आणि मग तो तथागताचा देह, एवढा मोठा देह, सुगंधी देह, तो तथागताचा शुद्ध घी न भरलेल्या कढईत ठेवतात. आता विचार करा ती केवढी मोठी कढई लागल. शुद्ध घी न भरलेल्या कढईमध्ये, तुम्हाला माहिती आहे त्या कढईमध्ये कोणाचं घी असती? कोणाची घी असती? किती मोठी कढई असती. जे लोक आतापासूनच भिक्षू लोकांनी बनवलेले जे चैत्य आहेत, जे स्तूप आहे, जसे की आपला आंबोड्याचा आहे, तिथं शुद्ध घी न पौर्णिमेच्या दिवशी शुद्ध घी टाकून दीप लावतात. त्याच लोकांचा नंबर लागतो तिथं. म्हणून आतापासून तुम्ही शुद्ध घीचे दीप चैत्याच्या स्तूपाच्या बाजूला लावणं सुरू करा. आलं लक्षात? ज्यांनी दीप नाही लावले तिथे येऊन तुम्ही म्हणसान की माझी नरेंद्र मोदी संघ ओळख आहे, वय म्हणते तिकडे एका डुशात मारतात. तिथं मोदींची ओळख नाही चालत, तिथं कोणाची ओळख बिलक नाही चालत. त्याला त्या गेटवर येऊ देत नाहीत. तिकडे त्या गेटवर बी एंट्री नाही तिथं. आलं लक्षात? त्यामुळे तुमची ओळख बिलक काय नाही. पण तुम्ही मात्र गेटवर जाता क्षणी गेट तुमच्यासाठी उघडे होतील का? अरे ही ती उपासिका आहे जिथं आंबोड्याला एक चैत्य स्तूप भगवंताच्या धातूवर बांधला जात होता. तेव्हा हिनं 100 शुद्ध घीचे दिवे लावलेले आहेत. आणि प्रत्येक उपवासाच्या दिवशी लावलेले आहेत, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी लावलेले. अरे बाजूला सारखा हिचंच पुण्य, हिला जाऊ द्या म्हणतात. हिला प्रमुख बनवा म्हणतात. हिला प्रमुख बनवा आणि हिला विचारा की या शुद्ध घीनं भरलेले कढई कसं तूप भरायचं, म्हणून कसं भरायचं तिला प्रमुख बनवतात. तर तुमच्या मनात उत्पन्न झालं पाहिजे. आणि आणखी एक सांगून ठेवतो, ती प्रमुख जी असती ती श्रीलंकन नसती, थाईवाली नसती, बर्मावाली नसती, कुठली नसती, ती जम्बूदीपवालीच असती, भारतीय असती. बरं, त्या टायमात ती भारतातच उत्पन्न होती. ती भली आता सध्या बर्मा देशात असेल, कुठे असेल, पण ती माऊली शेवटी जन्माला तर इथंच असती. आता उपासक बी इथंच असतो, उपासक बी. म्हणून आपण आतापासूनच सोचलं पाहिजे, येणाऱ्या मैत्री बुद्धाच्या बुद्धत्वामध्ये आम्ही देवता बनून राहू, किंवा त्यांचा आग्रह श्रावक श्राविका बनून राहू, किंवा त्यांच्या धम्मचक्र प्रवर्तना टायमामध्ये आम्ही त्यांच्या अवतीभोवती धम्मचक्र प्रवर्तना टायमात राहू, किंवा त्यांच्या प्रचारामध्ये कुठं ना कुठं भोजन देण्यामध्ये आम्ही आग्रह उपासिका असू, किंवा जसं शिवलीच्या आई होत्या भोजन देण्यामध्ये सगळ्यात आग्रह होत्या, तसं आग्रह आम्ही काही ना काही बनवू. आणि त्यांच्या महापरिनिर्वाणामध्ये सुद्धा आम्ही ते सगळं नियोजन करण्यामध्ये राहू. आणि तथागताचा देह सुटल्यानंतर त्या पवित्र धातूमध्ये भगवंताचं बोधी असते. भगवान बुद्ध शरीराने जरी गेले तर धम्म धातून असतात. जसे की आज अरहंताच्या धातून भगवंताच्या धातू जिकडे तिकडे आहेत. आपले भगवंत जरी काय रूपाने गेले तर धम्मरूपी भगवंत अजून बी आहेत. आणि जे म्हणून भिक्षू लोकांना जे धर्मलाभ होतात, इकडचे भिक्षूचे धुतांगधारी आणि जे महापुण्यवान जन्माला यायला लागले सत्व, जसे की या शिवणपायलीमध्ये काय ही आई या ठिकाणी आली, काय या घरीमध्येच भंतीजीचा पौर्णिमेच्या दिवशीच बरोबर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भंतीजीचा जन्म झाला 1:30 वाजता. शिलानंद भंतीजीचा किती महान पुण्य आहे साधू म्हणा, आहे का नाही? किती महान पुण्य आहे. काय कारण असेल? कारण हे धर्मधातू हे अनेक कल्पापर्यंत ब्रह्मांडामध्ये असे अनेक कालखंडात ते सत्व येत बरोबर ते सत्व बरोबर त्या टायमामध्ये येतात. म्हणून प्रत्येक जणांचा त्या तारखेनुसार नाही, बरोबर त्या तिथीनुसार जन्म होतो, त्या तिथीनुसार जन्म होतो. आता माझ्या आईला विचारायचं राहून गेलं कधी झाला काय झालं नाही करे, पण आता माझ्या आईला मी विचारायचं राहून गेलं की काय. पण माझी आई सांगते मला काही वर्णन तिनं केलं की माझं मी नाव गौतम ठेवलं होतं, तर म्हणे माय उगच ठेवलं गौतम ठेवलं म्हणून भंतीचं झालं म्हणे. मारतंड बिरतंड ठेवलं असतं म्हणे दगड्या धोंड्या तर काही झालं असतं, मिस्त्री झाला असतं म्हणे, मिस्त्री झाला असताच परवाडा असतं म्हणे. ऐकडे अवघडच का. मायला वाटत होतं मिस्त्री व्हावं आणि मला वाटत होतं भंतीची व्हावं, आहे का नाही. म्हणून मायच असते, कोणाची बी असो मग ते, आहे का नाही. आई म्हणजे आईच असते. म्हणून या श्रेष्ठ आईनं आपल्याला असं सत्व, असे पूज्य भंतेजी दिले की आज आमच्या संघामध्ये शोभनीय रत्न, जसं की एखाद्या मौल्यवान दागिन्यामध्ये कोहिनूर हिरा सर्वात शोभून दिसतो, तसा आज भारतीय भिक्षू संघामध्ये सर्वात श्रेष्ठ कोहिनूर हिऱ्यासारखं पूज्य शिलानंद भंतेजी शोभून दिसतात. ती आईची देण आहे. लक्षात, ती आईची देण आहे आणि त्यात आईची आहे. म्हणून अनेक देवता लोकांना सुद्धा हेवा वाटावा, अनेक देवता लोकांना सुद्धा दर्शन करण्याचे हे वाटावं. जसं की काही भंतेजी देवता लोकांना येऊ देत नव्हते, जसं की भगवान बुद्धाच्या काळात ते धुतांगधारी अल्पैच्छक महाकाश्यप देव लोकांना अगोदरच वॉर्निंग देऊन ठेवायचे की खबरदार माझ्या कुटीच्या अवतीभोवती यायचं नाही, खबरदार माझ्या कुटीच्या अवतीभोवती झाडायचं नाही, खबरदार मला भोजन बिजन घेऊन यायचं नाही. म्हणून कधी जे धुतांगधारी भिक्षू लोक असतात ते स्ट्रिक असतात, ते जास्तीत जास्त टोकतात.
कडक असतात. ते कडक असण्याच्या पाठीमागे असं असतंय की कधी कधी देव लोक आपलं रूप धारण करून या गरीब लोकांना संधी देत नाहीत आणि ते स्वतःच देव लोक रूप धारण करतात तर म्हणते भोजन आणून टाकतात. म्हणून कधी कधी का पाहतात की हे देव लोक तर नाही, मग त्यांना देव लोक दिसलं बाजूला बाजूला तुम्ही नाही यायचं पुढं. त्यांना माहित असतं की हे गरीब माणूस नाही, हे गरीबाचं रूप धारण करून आलाय, आज ह्या गरीबाला भोजन देव देत नाही, हे देवताच बनून आलाय. म्हणून ते देवता लोक त्या काळामध्ये आपलं रूप धारण करून यायचे, नवीन नवीन पदार्थ आणायचे आणि महाकाश्यपणा वाढायचे. एक दिवस बेसावतपणे नवीन प्रकारची पुरी, नवीन प्रकारची हे महाकाश्यपणा वाढली आणि महाकाश्यपणा खाल्ल्याबरोबर म्हणे मी तुला किती वेळेस टोकलेले म्हणे, मला माहित पडले की तूच टाकली म्हणे. कारण ते देवताचं भोजन लगेच कळून जाता ना, लगेच कळून जाते ना, ऐका नाही. मनुष्याचं जेवण आणि तुम्ही आपल्या मनुष्याने बनवलेलं जेवण सुद्धा, श्रद्धावान स्त्रीने बनवलेलं जेवण आणि रागीट महिलाने जे बनवलेलं जेवण याची टेस्ट बदलून जाते बघा. सासूसाठी बनवलेलं जेवण आणि भंतीजीसाठी बनवलेलं जेवण बघा तुम्ही फरक पडतो की नाही तर सासूसाठी आणि आईसाठी, सासूसाठी जेवण बनवलं तर 2-4 दिवस संडास लागते, लक्ष असं रागात बनवलेलं असते. आणि मम्मीसाठी बनवलेलं की 2-3 दिवसाचं ताजं तावानं वाटते आणि भंतीसाठी बनवले तर बापरे ध्यानालाच बसा वाटते. लक्षात हे भोजन बनवण्यामध्ये सुद्धा श्रद्धा असते, आपलं सगळं चित्त तिच्यात उमटते. मला माहिती का आपोआप त्याला टेस्ट येते. देव लोकांचं वेगळं असतंय. म्हणून महाकाश्यप भंतेजी नेहमी टोकायचे, रागवायचे. काहून की देव लोकांना सांगायचे की तू देव लोकात जाऊन बसलास, एवढं सुख भोगू लागला. अरे अनेक असे गरीब लोक आहेत बिचारे, त्यांना जर एक संधी भेटली मला भोजन देण्याची तर अल्पैच्छिक भिक्षूंना देण्याचं महान पुण्य असतंय. म्हणून भंतेजीने खेडेपाडे धरलेले आहेत. जे राजाला पडलेले स्वप्नापैकी जे एक स्वप्न होतं, तळ जे मध्यभागी नितळ असतंय आणि काठाला गढूळ असतंय. हे तर निसर्गाचा नियम आहे. पण त्या स्वप्नामध्ये तळ मध्यभागी गढूळ दिसलं आणि काठानं नितळ दिसलं तर भगवान म्हणाले राजा पुढे भविष्यामध्ये शहरामध्ये लोक गढूळ बनतील, खेड्यापाड्याचे लोक नितळ राहतील. म्हणून भंतीजीने खेडेपाडे धरले. की खेड्यापाड्यातले लोक बिचारे निर्मळ असतात, भोळ्या भाळ्या स्वभावाचे असतात, त्यांना कपट नीती जमत नाही, त्यांना कोणाला फसवा बिसवायचं तर यायला समजत नाही, त्याला कळत नाही कसं काय करावं. पण खेड्यातले लोक कलाकार असतात. म्हणजे कोणी शहरातला असतात तर रागवड करू असं आम्हाला, तसं शहरातले बी लोक काही चांगले असतात, असं काही नाही की सगळेच खराब असतात. शहरातले बी चांगले असतात पण खेड्यातले भोळे बावळे असतात. म्हणून खेड्यातल्या लोकांना धम्म मिळावा, त्यांना दान देण्याची संधी मिळावी, त्यांना शील पालन करण्याची संधी मिळावी आणि त्यांना ध्यान करण्याची संधी मिळावी. असं पुण्यक्षेत्र कल्याण मित्र बनून भंतेजी आज काम करत आहेत. ती सारी देण कोणाची आहे? आपल्या गिरजाईची आहे का नाही. आणि ते सर्व पुण्य उपकार कोणाचे आहेत? आपले महादेवांचे आहेत. अल्ला कोण? महादेव भंतेजीचे वडील. आणि असे तरी एक महादेव नावाचे अरहंत भंतेजी होते. लक्षात. आणि आता तुम्हाला एक सांगून टाकतो, या भागातली गोष्ट मला श्रीलंकेमध्ये माहित पडलं. श्रीलंकेमध्ये भंतेजीने मला सांगितलं की अरे जे आता सध्याच्या काळामध्ये जे हिंदू धर्मातले जे महादेव होते, लक्षात, अनेक लोकांना ते माहितच नाही की हिंदू धर्मातले जे महादेव होते ते कधीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माचं रक्षण करणारे झालेले आहेत. त्यामुळे हिंदू धर्मातले महादेव बुद्धिस्ट झालेले आहेत आणि बुद्ध गयाचा जो महाबोधी वृक्ष आहे आणि जे टेम्पल आहे ते रक्षण करण्याची ड्युटी त्यांची आहे. म्हणून आता जे बी लोक महादेवांची पूजा करतील, पुण्य आपण महादेवाला दिलं पाहिजे. महादेवाच्या पूजा करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. पूजा बुद्धाचीच करा, पण जे पुण्य कामवतात ते महादेवाला अर्पित करा, देव लोकांना अर्पित करा. म्हणून महादेव जे हे श्रेष्ठ अरहंत बी होते आणि महादेव जे होते तर ते महादेव सध्या दक्षिणेतलं सगळा पट्टा बौद्ध धर्माचे विहार सांभाळण्याचा, बोधिवृक्ष सांभाळण्याचा, जुने चैत्य सांभाळण्याचा, ज्या भगवंताच्या धातू आहेत त्या धातू सांभाळण्याची ड्युटी महादेवांची आहे. महादेव हे श्रीलंकेत कळलं मला. आणि मी बिमार पडल्यानंतर त्या भंतीजीने मला इथं धागा बांधला गळ्यात. बघा अनेक लोक मला पाहिलेत म्हणतात भंतीजी तुम्ही जानवं कधीपासून घातलं? हे बघा असं धागा आहे का माझ्या गळ्यात. तर मला असं पाहिलं तर कोणी बी म्हणतंय भंतीजी तुम्ही जानवं कधी बरं तरी झालं. हे जानवं पाहिलं तर कोणाला मी ब्राह्मण वाटत नाही, कारण माझा रंग ब्राह्मणासारखा नाही, हे तरी चांगलं काम आहे. एवढं पाहिलं लोक ब्राह्मण काय कस काय, ब्राह्मण गोरा असतो ना. पण बरं झालं मला हे जानवं पाहिल्यावर कोणी नाव ठेवत नाही. कोणीतरी विचारते भंतीजी तुम्ही तर बाबासाहेबले सांगता नाही ब्राह्मण कधीपासून झाले? अरे ब्राह्मण नाही, एका भंतीजीनं सूत्रपाठ करून मला रक्षण करण्यासाठी, मी बिमार पडलो होतो मरता वाचण्यासाठी, मला हे रक्षा सूत्र तुम्ही हातात बांधता. तर मग मला माहित पडते भंतीजी म्हणे पूर्वी भगवंताच्या काळात सुद्धा ज्या भिक्षूला वारंवार या बाकीच्या आघोरी गोष्टीपासून, भूतप्रेतापासून जास्त बाधा होत होती, त्यांचे गुरु आचार्य त्यांना असा धागा बांधून देत होते इथं. तर ही परंपरा सुद्धा आपलीच आहे. यालाच त्यांनी जानव्याच्या रूपांतरित केलं. म्हणून हे बी ब्राह्मणाने चोरलेलंच आहे. ब्राह्मणाने काय नाही चोरलं? ब्राह्मणाने सगळं चोरलंय आपलं. लक्षात. ब्राह्मणाने आपलं सगळं नावं चोरले. म्हणून महादेव नावाचे भिक्षू जे होते तर ते असे इथं 3 पट्टे मारत होते म्हणजे बुद्ध धम्म संघ, त्रिशूळ ठेवत होते म्हणजे बुद्ध धम्म संघ. लक्षात. म्हणून अरहंत महादेव, हर महादेव म्हणतात नाही लोक, हर महादेव नाही. ज्ञानज्योती भंतेजी बी याचं वर्णन खूप सुंदर करतात. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, पुण्यवान आहे ते आपल्या गिरजा आई, पुण्यवान आहे ते आपले महादेव बाबा, आहे का नाही, की ज्यांनी आपल्याला असे सुपुत्र जन्माला दिले. आणि त्यांच्याच परिवारामध्ये एक आणखी छोटे भंतेजी इंदमुनी
इंदमुनी भंतेजी सुद्धा या परिवारातूनच आले. दोन दोन असे कुलपुत्र बुद्धपुत्र झाले आणि या सगळ्या शासनाला शुद्ध करण्याचं काम करत आहेत. म्हणून त्या आईच्या चारही महाभूतांना विज्ञान रूपी भावाला सुगती प्राप्त हो, निब्बाण सुखासाठी बाबा महादेव आणि आई गिरजाबाई यांना हे पुण्य प्राप्त हो. आणि ज्या परिवारांनी आपला धर्मनाग राजा आणि या काळातल्या लोकांना वाचवण्यासाठी ज्यांची 12 एकर जमीन, काळीची जमीन, काळजासारखी जमीन त्या काळामध्ये दान स्वरूपामध्ये या परिवाराने दिली, म्हणून त्या नागराजाचं मंदिर सुद्धा या गावामध्ये बनवलं होतं. ते सर्व टेकाटे परिवार सुद्धा हे पुण्य लाभी हो. त्या संपूर्ण परिवाराला सुद्धा ज्या प्रकारे या छताचे खांब असतात तसं तुम्हाला बुद्ध शासनाचा खांब होण्याची संधी प्राप्त हो. आणि तुम्हाला सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु साधु खूप मंगल हो. आशीर्वाद.